पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरी तया विन नासी नोहे दुसरिया ऐसी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला तेने अगोन अणीला म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे पांडुरंगा करू प्रथमान आत्मास्त्वं गिर्यामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजास्ते विधि विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शंभो तवाराधनं समचरण सरोजं सांद्रणीलाबुदाभं जगण विहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंची नमस्कारोणी आता थोडं कमी करावं त्याचा थोडं बाजूला ठेव हा ठीक आहे पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरी या श्री स्वयंभू गणेश महाराजांच्या प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे संपन्न होत असणार हा यज्ञ याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना कोणत्याही यज्ञाची सांगता भागवतीय परंपरेमध्ये वारकरी परंपरेमध्ये काल्याच्या कीर्तनाने व्हावी। कोरोनाच्या कालखंडामुळे त्रिदिनी कार्यक्रम जरी आपण नाही करू शकलो तरी एक दिवसीय नाम महोत्सव आणि त्या एक दिवसीय नाम महोत्सवामध्ये भगवान गणरायाचा जन्मोत्सव आणि वारकरी परंपरेचा दंडक काल्याच्या कीर्तनाने सांगता या दोन्हींचा समन्वय या निमित्ताने या महोत्सवाच्या निमित्ताने आपण साधणार आहोत। संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांना स्फुरलेली एक अभंग संहिता या अनुषंगाने मी सेवेकरता निवडलेली आहे। पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे। त्यातली घंटा आहे ना मंदिरातली थोडी बांधून टाका कशाने तरी मंदिरातली घंटा हा वाजवणारी घंटा हा हा ती जी वाजवताय तीच हा ती बांधा कशाने तरी। गोकुळामध्ये ज्ञानयुक्त अंतकरणाच्या ज्या गवळणी आहेत त्यांनी आपली बहिर्मुख असणारी वृत्ती अंतर्मुख केली आणि बहिर्मुख इतरत्र फिरणारी वृत्ती अंतर्मुख केल्यानंतर जो प्रकार त्यांच्या प्रतीतीला आला त्याचं चित्रण तुकोबारायांनी या अभंगाच्या निमित्ताने केलं। पाहती गवळणी पाहण्याचा अधिकार ज्ञानाला आहे, पाहण्याचं स्वातंत्र्य ज्ञानाला आहे। पाहती गवळणी काय पाहिलं तवती पालथी दुधाणी अंतकरणामध्ये असणारे जे दोष आहेत ते ज्या मडक्यांमध्ये भरलेले आहेत ओतप्रोत चित्तरूपी त्यातलं मल विक्षेप आवरण तत्सम जे काही अनादिकालापासूनचे दोष आहेत पाप आहेत विकार आहेत विकृती आहे त्याचं कुणीतरी भक्षण केलेलं आहे आणि ती दुधाणी ती मडकी ज्याच्यामध्ये ते साठवलंय ती भांडी कुणीतरी आता उपडी करून ठेवलेली आहेत। माता भगिनींची उपस्थिती लक्षणीय आहे। आपण हे सगळं केव्हा करतो घरामध्ये अन्न एकदा शिजवलं त्याच्यामध्ये साठवलं ते संपलं ते स्वच्छ केलं की मग आपण ते उपडं करून ठेवतो। तुकोबारा म्हणतात त्या गवळणीची जी अंतकरण
ज्या सगळ्या दोषाने भरलेली आहेत पाहती गवळणी, त्यांनी पाहिलं आपल्या अंतकरणातले विकार कुणीतरी खालीले आहेत, भक्षण केलेले आहेत, आणि तवती पालती दुधा, आणि भांडी अशी रिकामी झालेली आहेत, उपडी करून ठेवली आहेत, म्हणजे स्वच्छ झालेली आहे, चित्त शुद्ध झालेलं आहे. मग कुणी केली असावी चोरी? म्हणती नंदाची या पोरे. हा सगळा कारनामा नंदाच्या मुलाने केला असावा, कृष्णाने केला असावा. आजी चोरी केली खरे. काही गवळणींनी सांगितलं, आपलं मत मांडलं की तुम्ही थेट हा आरोप भगवान श्रीकृष्णावरती करतायत, नंदाच्या मुलावरती करतायत, पण चोरी करताना तुम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिलंय का? ज्या आरोप करत होत्या त्यांनी सांगितलं आम्ही पाहिलं नाही, पण पाहण्याची आम्हाला आवश्यकताही वाटत नाही. कारण ज्या पद्धतीचा माल चोरीला गेला, ज्या पद्धतीच्या वस्तू चोरीला गेल्या, दोष खाणारा, कर्म खाणारा, विकार संपवणारा, अशा पद्धतीची चोरी करणारा याच्याशिवाय जगामध्ये दुसरा कोणी नाही. तया विना नासी नव्हे अथवा नोहे दुसरी या ऐसी. आणि मग गवळणींचा एक सूर असाही आला की ठीक आहे, चोरी झाली हे खरं आहे, पण विकारांची चोरी झाली ना, दोषांची चोरी झाली, विकृतीची चोरी झाली, कर्माची चोरी झाली, पापाची चोरी झाली, मग हा चोर फायद्याचा आहे. मग असा फायद्याचा चोर आणला तरी कुणी? सवे तुकया मेला तेने अगुण आणीला. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. आणि याला रूपावळे करोणी खळे हरिदासी. हा जो फायद्याचा चोर आहे, हा साधू संतांच्या अट्टहासामुळे त्यांच्या रक्षणाकरता परित्राणाय साधूनाम, त्यांच्या इच्छेखातर आला, त्यांनी आणला. जो अगुण आहे पण तो त्यांच्या इच्छेखातर आणि जगाच्या कल्याणाकरता सगुण झाला, तेने अगुणा आणीला. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. अनेक वेळा यापूर्वीच्या काळामध्ये या अभंगावरील चिंतन आपण ऐकलेली आहेत. अनेक काल्याची कीर्तन आपण यापूर्वीच्या काळामध्ये ऐकलेली आहेत. आणि काल्याच्या कीर्तनाकरता जो दंडक आहे, जो नियम आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे लीला चरित्र केलं त्याचं वर्णन करावं असा दंडक आहे. ठीक आहे, आपण याची समीक्षा करणारच आहोत. आजचा जो मुख्य आपला जो प्रयोजनात्मक हेतू आहे या नाम महोत्सवाचा, तो भगवान गणरायाचा जन्मोत्सव. भगवान गणरायाचा जन्मोत्सव आणि दहीहंडी या दोन्हींचा समन्वय आपण एकत्र साधणार आहोत. मला एक 2-3 मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. तत्पूर्वी या कोरोनाच्या काळामध्ये आपण इतक्या व्यापक प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या परंपरेमध्ये खंड पडू नये म्हणून आपण सर्व ग्रामस्थांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. अनेक गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी सगळ्यांचीच काही अशी नावानिशी ओळख नाही. आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी अभिवादन करतो. अतिशय सुंदर आपण या ठिकाणी साथ करतायत. आपल्या चरणारविंदी नमन. बटवाल महाराज आपले सगळे सहकारी, आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी नमन. ज्यांनी अतिशय सुंदर आवाजाचं नियोजन केलं त्यांनाही विशेष धन्यवाद. स्वयंपाक करणारे जे महानुभाव आहेत तुमच्या आपल्याकरताच करतायत त्यांनाही विशेष धन्यवाद. फार कीर्तन ऐकण्याची जवळ येऊन इच्छा असताना देखील ते देखील एक महत्त्वाचं काम आहे, म्हणून त्या ठिकाणी वर्गणी त्याचं सगळं संग्रह करण्याचं कार्य करणारे जे आपली मंडळी त्यांचेही विशेष धन्यवाद. कोण जाणे कोणा घडे उपासना या ज्ञायाने जे जे घटक या ठिकाणी हा नाम महोत्सव यशस्वी होण्याकरता प्रयत्न करतायत त्या सगळ्यांच्या चरणारविंदी नमन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला विठाला. अनेक काल्याची कीर्तन आपण ऐकलेली आहेत यापूर्वीच्या काळामध्ये, पण हा 2021 मधला काल आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं हा नियम आहे ना, ते गोकुळातलंच सांगावं एवढं जरा थोडा दंडक बाजूला ठेवू आपण. मी कोरोना ते कृष्ण असा समन्वय लावणारे भजन करा. विठाला विठाला विठाला. या कोरोनाचा बारकाईने विचार करत असताना कोरोना आला गेला पुन्हा वाढला, अजून आम्हाला कळायला तयार नाही कोरोना नेमकी काय भानगड आहे. ज्याच्याकरता आपण माझी योजना केली किंवा ज्या व्यासपीठाचा मी प्रतिनिधी आहे
या अध्यात्मामध्ये कोरोनावरती काय लस आहे तेवढाच विचार या निमित्ताने मी आपल्या समोर मांडतो. आणि तो मांडत असताना एक वाक्य सांगतो, हे माझं व्यक्तिगत मत आहे, आपल्यावरती बंधनकारक नाही. मला समजलेला कोरोना आणि त्या कोरोनावरती असणारी आध्यात्मिक लस, मी त्याच्याकरता एक 10-12 मिनिटाचा वेळ खर्च करणार आहे. अनुसंधान ठेवा. भगवान गणरायाच्या जन्माची कथा सांगणार, काल्याचं कीर्तन करणार, भगवान कृष्णाला गायी ओळायला लावणार, खेळायला लावणार, सगळं करणार आपण वेळेच्या बंधनात. पण एक 10-12 मिनिटाचा वेळ मी याच्याकरता घेतो. आता याच्याकरता मला संवाद करण्याकरता जास्त वेळ लागेल. म्हणजे प्रमाण म्हणण्याचं स्वातंत्र्य आपल्याला, योग्य ठिकाणी योग्य प्रमाण म्हणा, ते स्वातंत्र्य आपल्याला. कोरोनाचा विचार करत असताना कोरोना मला थेट महाभारत कालापर्यंत घेऊन जातो पाठीमागे. महाभारतातले कौरव मला कोरोनासारखेच वाटतात. महाभारतातले कौरव मला कोरोनासारखे वाटतात. मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे माझं व्यक्तिगत मत आहे, आपल्यावरती बंधनकारक नाही. मला समजलेला कोरोना, वर्णमालेतलं अक्षर आहे क, कोरोनाचा क आणि कौरवांचा क. कोरोना 3 अक्षरी आणि कौरव 3 अक्षरी. कौरव, कोरोना, तिकडेही क आणि इकडेही क. आता शंकाच प्रत्येक वाक्यावरती घ्यायची म्हटलं तर लोक म्हणतील त्याला कोविड म्हणतात. 19ला डिटेक्ट झाला, अगोदर 4 भाऊ होते, 19ला डिटेक्ट झाला म्हणून कोविड-19 म्हणतात. आता 5व्या भावावरती लस येत नाही तोपर्यंत ब्रिटनमध्ये 6वा आला, कारण फायझर तिकडेच तयार झाली. तिथेच का आला? जगात कुठेच जन्माला आला नाही. ब्रिटनमध्ये आणि भारतातच का आला? कारण लस तिथेच तयार झाली आणि इथेच तयार झाली. भोकाडी दाखवल्याशिवाय टुचून घेणार. हाँगकाँग या शहरावरती जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याकरता वटवाघूळ नावाच्या प्राण्याचं बायोमेट्रिक ॲनालिसिस करून त्याच्यापासून हा व्हायरस अलग केला चीनच्या वुहान प्रांतामध्ये. तिथून तो लीक झाला आणि जगभर पसरला, असं मिथक माझ्या कानापर्यंत आलं सोशल मीडियाद्वारे. कदाचित अजून 10-20 वर्षांनी अजून वेगळी बातमी येईल. आज जी बातमी तुमच्या माझ्या कानापर्यंत आली त्या बातमीचा आदर करून हे सगळं वक्तव्य मी करतोय की कोरोनाचा व्हायरस हा वटवाघुळावरती बायोमेट्रिक ॲनालिसिस करून त्याच्यापासून वेगळा केला, म्हणजे तो प्रयोगातून सिद्ध झाला. कौरवांचा जन्म देखील प्रयोगाद्वारे झाला. महाभारत फार अजब आहे. मेडिकल सायन्स, अध्यात्म विज्ञाना स्वतंत्र चिंतनाचा मुद्दा आहे. पुढे जसा जसा वेळ जाईल आपण त्याच्यावरती भाष्य करू. पण 2 वर्ष झाले तरी प्रसव होत नाही म्हणून एक अवजड वस्तू गांधारीने आपल्या पोटावरती मारली. गर्भाचे शतखंड झाले आणि 100 तुकड्यामध्ये तो विभागलेला गर्भ व्यासांनी 100 भांड्यांमध्ये मडक्या सदृश्य साठवला. हा टेस्ट ट्यूब बेबीचा सर्वोत्तम नमुना आहे. दृष्टद्युम्नाचा जन्म असेल, पांडवांचा जन्म असेल, द्रोणाचार्याचा जन्म असेल किंवा कौरवांचा जन्म असेल, हा टेस्ट ट्यूब बेबीचा सर्वोत्तम नमुना आहे. ज्याप्रमाणे कोरोना प्रयोगातून सिद्ध झाला त्याप्रमाणे कौरव देखील प्रयोगातून सिद्ध झाले. ते प्रयोगाद्वारे जन्माला आले. कोरोना प्रयोगाद्वारे जन्माला आला, कौरव प्रयोगातून जन्माला आले. कोरोनाचा बाप आहे वटवाघूळ आणि कौरवांचा बाप आहे धृतराष्ट्र. दोघेही आंधळे. हा निव्वळ योगायोग आहे. वटवाघळाने केव्हा सूर्य पाहिला नाही उगवलेला आंधळा आहे. दिवस उगवला का डोळे जातात. जसा कोरोनाचा बाप आंधळा तसा कौरवांचाही बाप आंधळा, धृतराष्ट्र आंधळा आहे. किती योगायोग आहे. ते प्रयोगातून जन्माला आले, हे प्रयोगातून जन्माला आले. ते 3 अक्षरी, हे 3 अक्षरी. तिथे क आणि इथे क. त्याचाही बाप आंधळा आणि यांचाही बाप आंधळा. कोरोनाची जी लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं मला कौरवांमध्ये दिसत आहेत. कोरोनाची जी लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं मला कौरवांमध्ये दिसत आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कोरोनातली सगळी लक्षणं मला कौरवांमध्ये दिसतात. कोरोनाचं पहिलं लक्षण आहे कफिंग. कोरोनाचं पहिलं लक्षण कफिंग, कफ होणं. आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ अशी त्रिसूत्री आहे. वाताचा प्रभाव हा साधारणतः 12 वर्षापर्यंत असतो जन्माला आल्यापासून. म्हणून आपण शांत बसलोय पण लहान मुलं उड्या मारतात. हा त्यांचा दोष नाही, वाताचा प्रभाव आहे, चांचल्य आहे. वात अनबॅलन्स झाला, असंतुलित झाला तर माणूस पहाडासारखा असतो 6 फूट.
पण संधिवात झाला, आमवात झाला तर उठली जागा बसवत नाही, बसली जागा उठवत नाही. लहान मुलांमध्ये वाताचा प्रभाव जास्त असतो म्हणून आपण शांत बसलो पण ती बिचारी उड्या मारतात. वात जास्त आहे. साधारणतः 12-14 वर्षापासून 60 पर्यंत पित्ताचा प्रभाव असतो. पित्त सारखं होतं, जळजळ होते. कुणी काही बोललं तरी सहन होत नाही, पित्त वाढतं. आणि त्यानंतर मरेपर्यंत कफाचा प्रभाव असतो. म्हातारपणी सर्दी, खोकला, पडसं. कफाचा स्वभाव आहे. काय कफाचा स्वभाव आहे? सर्दी केव्हा होते? कफ केव्हा होतो? सर्दी झाल्याशिवाय कफ होत नाही आणि सर्दी अचानक होत नाही. शरीरशास्त्र असं आहे, सर्दी होण्याच्या 2 दिवस अगोदर घसा खवखवतो, घशात टोचल्यासारखं होतं, काही गिळायला गेलं तरी त्रास होतो. आणि उद्या सर्दी होणार आहे, फ्लो चालू होणार आहे, त्याच्या हमखास 1 दिवस अगोदर फार तहान लागते. एकसारखं नुसतं पाणी पित राहतो माणूस. सर्दी होण्याच्या आदल्या रात्री नुसतं पाणी पित राहतो, हावरटपणासारखं. किती पाणी पिलं तरी पाणी प्यावंसच वाटतं. तासाला तांब्याभर पाणी पितो आपण. कफ साठला छातीमध्ये, निमोनायटिस झाला की कफाचं आपल्या शरीरामध्ये काम आहे मेटाबॉलिझम सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, ती प्रणाली कार्यान्वित करणं, खाल्लेलं पचवणं, याच्याकरता कफ काम करतो आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे सर्दी होण्याच्या अगोदर हावरटपणासारखं पाणी पितो आणि कफ झाला का नुसती भूक लागते. 2-2 तासाला काहीतरी खावंसं वाटतं. जे कफाचा एक स्वभाव आहे हावरटपणा, लोभ. आयुर्वेदाने सांगितलं कफाचा स्वभाव आहे लोभ. आणि महाभारतातला दुर्योधन लोभी आहे. स्वतःच्या प्रॉपर्टीवरती भागलं नाही. त्याने सांगितलं माझं ते माझंच आहे, पण जे तुमच्या अधिकाराचं, तुमच्या हक्काचं, तुमच्या हिश्श्याचं, तुमच्या वाट्याचं ते देखील माझं. लोभ, हावरटपणा. भगवान कृष्णाला त्याने सांगितलं सुच्चाग्रमेण दास्यामी विनायुद्धेन केशव. तुम्ही सगळं म्हणाल याचा आणि काल्याच्या कीर्तनाचा काय संबंध आहे? तिथं मजा आहे, लक्ष राहू द्या फक्त. हे सगळं काल्यापर्यंत आणून सोडतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्याप्रमाणे कोरोनाचं पहिलं लक्षण कफिंग, तसं कौरवांचं पहिलं लक्षण लोभ. कफाचा स्वभाव आहे लोभ. फार पाणी पितो आणि फार आपण खात राहतो. लोभ, हावरटपणा. ज्याने सांगितलं माझंही ते माझं, भावाचं ते देखील माझं. कोरोनाचं दुसरं लक्षण आहे ताप येणं, फिवर. पण तापाची वेगवेगळी लक्षणं आहेत. ताप आल्यानंतर घसा सुकतो, नाक सुकतं, असं मरगळल्यासारखं वाटतं, अंग असं ठणकतं, काही खाल्लं तरी तोंडाला चव लागत नाही. ज्ञानोबाराय म्हटले दूध हे पूर्ण अन्न आहे. काही पदार्थ हे गोडही नसतात आणि पवित्रही नसतात. काही गोड असतात तर पवित्र नसतात, काही पवित्र असतात तर गोड नसतात. दूध गोडही असतं आणि पवित्रही असतं. काही पदार्थ गोडही नसतात आणि पवित्रही नसतात. दारू ही गोडही नसते आणि पवित्रही नसते. दारू जर गोड असती तर लोकांनी ती नाक दाबून घेतली नसते, असं बऱ्याच वेळा मी दुरून पाहिलेलं आहे. एकाला खोकला येत होता, कुणीतरी त्याला सांगितलं कोडिन बेस काहीतरी असं ब्रँडी वगैरे घेतल्याशिवाय तो मदतीचा आहे, डांग्या खोकलाय जायचा नाही. मग कुठं मिळेल म्हणून वस्तीवरती गेला. बरोबर त्याला माहिती इथं मिळेल. मग चमच्यावर त्याने ते कोडिन बेस ती ब्रँडी घेतली आणि गिळल्यानंतर त्याला विचारलं खरंच माझा खोकला जाईल का रे? तो म्हटलं माझी 16 एकर गेली, तुझ्या खोकल्याचं काय घेऊन बसला? दारू गोडही नाही आणि पवित्रही नाही. गोड असती तर नाक दाबून घेतली नसती, असं मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. आणि पवित्र असती तर ती अभिषेकामध्ये वापरली असते. जे विदेशामध्ये बिअर थेरपी करतात, वाईन थेरपी करतात, तशी महादेवावरती केली असती आपण. गोमूत्र पवित्र आहे, गोड नाही. गाईचं गोमूत्र पवित्र आहे, अँटीव्हायरल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी डायबिटिक आहे, अँटी कॅन्सर आहे. म्हणून मागाशी मी जे म्हटलं ना की केवळ नाकातोंडातून व्हायरस जातो म्हणून हे फडकं बांधलंय, मुस्कटदाबी केली, एवढं नाही. ज्याप्रमाणे WHO ने 9 महिन्यानंतर सांगितलं की रेमडेसिवीरच्या अतिरेकानेच माणसं मेली, अजून 2 महिन्याने सांगते हे फडकं बांधल्यानेच माणसं मेली. कारण स्वाभाविक जो शरीराचा जो गुणधर्म आहे त्याच्यामध्ये आम्ही अवरोध निर्माण करतो. शुद्ध हवा आतमध्ये घेणे आणि अशुद्ध सोडणे याच्यामध्येच आम्ही घोटाळा करतोय. फडकं बांधल्याने तेच होतंय नेमकं. असं मला त्याच्यावरती फार भाष्य करायचं नाही, अजून बराचसा पसारा आपल्या समोर मांडायचा आहे. मी कशाकरता हा सगळा विचार मांडतोय
केवळ नाकातोंडातूनच जातो व्हायरस असं नाही, डोक्यातूनही जातो. मग दशक्रिया केल्यानंतर, टक्कल केल्यानंतर भावकीतली लोक काय करतात? शेण आणि गोमूत्र एकत्र घेतात, का लावतात आणि डोक्याला लावतात. का लावतात? अँटीव्हायरल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. त्वचेची छिद्र मोकळी होतात डोक्याच्या, त्याच्यातून एखादा व्हायरस जाऊ नये. 1.5 कोटी आहेत या ॲटमॉस्फिअर मध्ये, वातावरणात, त्याच्यातला एखादा जाऊ नये म्हणून ते अँटीव्हायरल अँटीबॅक्टेरियल त्या ठिकाणी लावलं जातं. ते गोमूत्र अँटीव्हायरल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. हे सॅनिटायझिंग आत्ता करतो असं नाही. सुतकाच्या घरी गेलं की लिंबाची काढीन गोमूत्र फवरलं जाते की नाही, ही सॅनिटायझिंग करण्याची पद्धत त्या काळापासूनची. क्वारंटाईन आत्ताच करतो असं नाही, 13 दिवस. सुतक हे क्वारंटाईनच आहे, त्याच्यावरती स्वतंत्र कीर्तन करू केव्हा, विठाला विठाला विठाला. आणि माता भगिनींची उपस्थिती लक्षणीय आहे. मी फार जबाबदारीने हे वाक्य सांगतो, आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेला धक्का लागेल. कोरोना आला नसता तर आयसोलेशन हा शब्द आपल्याला कळाला नसता कदाचित. पण हे आयसोलेशन आम्ही दर महिन्याला करतो घरी. दर महिन्याच्या 4 दिवशी आमच्या घरी आयसोलेशन असतं. आमची माता भगिनी आम्ही दर महिन्याच्या 4 दिवसाला आयसोलेट करतो. का? आपल्या श्रद्धेला धक्का लागेल. पण तिथे आम्ही त्याला धर्माची जोड दिली, त्याला आम्ही विटाळ म्हटलं, विटाळ. पण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा दोष नाही. मी फार जबाबदारीने सांगतो, जबाबदार व्यासपीठावरून सांगतो. अरे जे निसर्ग दत्त आहे, जे परमेश्वराने दिलेलं आहे, जी निसर्ग दत्त या शरीराची देणगी आहे, जर एखाद्या माता भगिनीमध्ये मासिक धर्म निर्माणच झाला नाही तर मुंबईपर्यंत धावपळ करतो की नाही, लाखो रुपये खर्च करण्याची तयारी की नाही आमची. ज्याच्यामुळे जीवसृष्टी निर्माण होणार आहे, सृष्टीचं चक्र ज्याच्यावरती अवलंबून आहे, त्याच्यामध्ये कसला विटळण, त्याच्यामध्ये कसला दोष. मग नेमकं गमक काय, नीट आहे का? त्या 4 दिवसामध्ये ती जी आमची माता भगिनी असते, तिच्यामध्ये ॲनिमियाचं प्रमाण वाढतं, एचबीचं प्रमाण कमी होतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, रक्ताल्पता निर्माण होते, तिची प्रतिकार शक्ती कमालीची वीक होऊन जाते. आणि त्या 4 दिवसामध्ये तिला जपणं अत्यंत गरजेचं असतं. त्या 4 दिवसामध्ये तिला जंतू संसर्ग होण्याची, इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या 4 दिवसामध्ये ती जर धुराच्या सहवासामध्ये गेली, ती जर आगणीच्या सहवासामध्ये गेली, तर तिला गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी फार जबाबदारीने सांगतो, आपल्या लहान भावासारखा आहे. पूर्वीच्या काळामध्ये माता भगिनींना पिशवीचे आजार सतत व्हायचे, कारण कोंदट वातावरण असायचं. त्या 4 दिवसामध्ये माता भगिनी जर धुराच्या सहवासामध्ये गेली, उष्णतेच्या सहवासामध्ये गेली, तर गर्भाशयाच्या पिशवीचे कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या 4 दिवसामध्ये तिच्यापासून आपल्याला काही धोका नाही, आपल्यामुळे तिला धोका निर्माण होतो. तिने टोपल्याला हात लावला, 10 भाकरी होत्या आणि 5च राहिले असं कधी घडत नाही, प्रयोग करून पहा. तिने हांड्याला हात लावला आणि सगळं पाणी दूषित झालं आणि त्याच्यात किडे पडले असं कधी होत नाही, प्रयोग करून पहा. पण त्या 4 दिवसामध्ये तिने डोक्यावरती भांडी घेतली, ती जर 2 मैल पाण्याला गेली तर आधीच तिची रोगप्रतिकार शक्ती वीक झालेली आहे, ॲनिमियाचं प्रमाण वाढलेलं आहे, रक्ताल्पता निर्माण झालेली आहे. ते 4 दिवस तिला जपणं फार गरजेचं आहे. ती जर भाकरी करायला गेली, उष्णता लागली, तर तिला गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सासू काय आयतं खाऊ घालील काय, आणि म्हणून सासूला भीती घातली धर्माने, तिने टोपल्याला शिवायचं नाही. हे शिवायचं नाही तिथून आलं. तिने भाकरीला शिवायचं नाही, नाही तर तशी सासू तिला आयतं खाऊ घालायची नाही. तिने पाण्याला शिवायचं नाही, नाही तर सासू तिला पाण्याला लावल्याशिवाय राहणार नाही. हे आयसोलेशन आम्ही दर महिन्याच्या 4 दिवशी करत होतो. विठाला विठाला विठाला. हे गोमूत्राहून थोडं बाजूला गेलो आपण. त्या 4 दिवसामध्ये तिला इन्फेक्शन होऊ नये, पटलं तर पहा, त्या 4 दिवसामध्ये तिला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आम्ही काय केलं, तिला नुसतं बाजूला ठेवलं नाही, सॅनिटायझिंगची व्यवस्था केली. काय केली आम्ही? गोमूत्र ठेवलं की नाही तिच्याजवळ, आलं का शिंपड. हे काय होतं की बाहेरून कोणी आला, एखादा व्हायरस घेऊन आला आणि थेट तिच्यापर्यंत पोहोचला तर तिला धोका निर्माण होईल, म्हणून तिथे पोचायच्या अगोदर त्याच्यावर गोमूत्र मारायचं. हे सॅनिटायझिंग होतं. गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही. हॉटेलमधले पदार्थ गोड आहेत पण पवित्र नाही. ज्ञानोबा राय म्हटले, दूध पवित्र आणि गोड देखील. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध गोड आहे, दूध गोड आहे, पण कोणाला? ज्याला ताप आला नाही त्याला. मी कोरोनाचं दुसरं लक्षण सांगतोय, ताप. आणि त्या तापाकरता एवढा 10 मिनिटं प्रवास केला आपण. दूध गोड आहे पण कोणाला? ज्याला ताप आला नाही त्याला. हे ज्ञानोबारांचं म्हणणं आहे. का ज्वरे विटाळलिया मुख आणि दुधा ते म्हणे कडू वीख. कोरोनाचं पहिलं लक्षण कफिंग आहे
आणि कपाचा स्वभाव लोभ आहे. महाभारतातला कौरव लोभी आहे. माझं ते माझं, भावाचं तेही माझं. कोरोनाचं दुसरं लक्षण ताप आहे आणि तापाच्या अनेक स्वभावापैकी तापाचा एक स्वभाव आहे बरळणं. जसं कपाचा स्वभाव लोभ आहे, तापात पोरं बरळतात की नाही. लहान ना तो आपला बरळतो ना आजोबालाच आरे तुरे करतो. ते आजोबाला बरं वाटतं कारण त्याला माहिती आहे हा त्याचा मूळ स्वभाव नाही, ते तापाच्या अंमलाखाली आहे, ती बरळतय. बरळणं शब्द तिथून आला. माणसं तापली की बरळतात. माणसं तापली की बरळतात. भांडणात तापली की मग काही बोलतात, राजकारणात तापली की मग काही आरोप करतात. तापली की बरळणं सुरू झालं. माणसं तापली की बरळतात. जर कोरोनाचं दुसरं लक्षण ताप येणं असेल आणि तापाचा स्वभाव जर बरळणं असेल तर महाभारतातला हा कोरोना बरळतोय. आपण घरी जाऊन महाभारत पहा आणि महाभारतातलं सभापर्व काढा. सभापर्वामध्ये दुर्योधनाचं बरळणं आलेलं आहे. त्यावेळी सांगितलं कृष्णा जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती जानामि अधर्मम नचमे निवृत्ती केनापि देवेन हृदय स्थितीने यथा नियुक्तोस्मी ततः कुरोमी. हे बरळणं नाही तर काय. त्याने कृष्णाला ठणकावून सांगितलं मला धर्म कळतो पण वागावंसच वाटत नाही. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. मला अधर्म कळतो पण परावृत्त होऊ शकत नाही. जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. हे कसलं मोठं बरळणं आहे दुर्योधनाचं. ह्या दुर्योधन रूपी कोरोनापासून आपल्या भक्ताचं रक्षण व्हावं. कारण ज्याला कोरोना झाला तो कोरोना काय करतो, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देतो. मला केवळ कोरोनामध्येच आपल्याला गुंतून ठेवायचं नाही तर भगवान गणरायाचं चरित्र सांगून काल्याच्या कीर्तनापर्यंत आपला प्रवास करून घ्यायचा आहे. पण कौरवरूपी कोरोनापासून आपल्या भक्ताचं रक्षण व्हावं याच्याकरता पहिली उपाययोजना भगवान श्रीकृष्णाने केली. आपले भक्त क्वारंटाईन केले. आणि किती दिवसाकरता केले? 12 वर्षाकरता केले. त्याला आपण वनवास म्हणतो. विठाला विठाला विठाला. तुम्ही म्हणाल कीर्तन करणं तुमचं काम आहे, तुम्हाला सहन करणं आमचं काम आहे. हे क्वारंटाईन कुठून आणलं आणि कृष्णाने केलं काही क्वारंटाईन? माझ्या म्हणण्याला प्रत्येक म्हणण्याला लॉजिक आहे, तर्क आहे. IPL झाली ना 13 व 17 या वर्षी दुबईला झालं कोरोनामुळं. तिथे काय असा नियम होता का हो? नीता अंबानींनी स्वतः गोलंदाजी करावी, मुकेश अंबानींनी स्वतः फलंदाजी करावी. ते संघ मालक होते, फ्रँचायझी त्यांच्याकडे होती, पण स्वतः फलंदाजी करण्याची गरज नाही. मग ते आपल्याकरता खेळाडू नेमू शकत होते. त्यांनी आपल्याकरता खेळाडू नेमले की नाही आपल्या वतीने खेळण्याकरता. ही अशीच IPL झाली होती 5000 वर्षापूर्वी. तिथे 2 संघ मालक होते. एकाचं नाव आहे धर्मराज युधिष्ठिर आणि एका संघ मालकाचं नाव आहे दुर्योधन. युधिष्ठिर आणि दुर्योधन दोघांनी प्रत्यक्ष खेळण्याची आवश्यकता नाही, ते आपल्याकरता खेळाडू नेमू शकत होते. म्हणून दुर्योधन नावाच्या संघ मालकाने आपल्याकरता एक खेळाडू नेमला खेळण्याकरता. त्याचं नाव आहे शकुनी. फासे दुर्योधनाने टाकले का शकुनीने टाकले? फासे कुणी टाकले? शकुनी. मग दुर्योधनाने जर आपल्याकरता खेळाडू नेमला, मग कौरवांच्या वतीने जर शकुनीने फासे टाकले आणि पांडवांच्या वतीने कृष्णाने टाकले असते, मग काय झालं असतं? जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरिले इच्छा मात्रे अथवा सत्ता मात्रे अपोलिया. जर कौरवांच्या वतीने शकुनी फासे टाकण्याकरता आला, पांडवांच्या वतीने कृष्ण आला असता तर भगवान कृष्णाला हे सहज शक्य होतं. त्याने पांडवांच्या वतीने फासे टाकले असते, त्या युद्धामध्ये त्या खेळामध्ये पांडवांचाच विजय झाला असता. पण भगवान कृष्णाला हे क्वारंटाईन करायचे होते 12 वर्षाकरता. कारण त्यांना माहिती होतं इथे जर विजय प्राप्त झाला तर अजून काहीतरी शक्कल लावेल, अजून डोकं लावेल हा दुर्योधन. या दुर्योधन रूपी कोरोनापासून माझ्या भक्ताचं रक्षण व्हावं याच्याकरता क्वारंटाईन केले 12 वर्षाकरता. मी फार जबाबदारीने विधान करतो. जगातला पहिला विक्टीम, पहिला सस्पेक्ट, पहिला क्षतिग्रस्त, पहिला कोरोना कोणाला झाला या जगात? माझं मत आहे, आपल्यावरती बंधनकारक नाही, हे माझं मत आहे. जगातला पहिला कोरोना भगवान कृष्णावरती झाला. पहिली लागण. कारण कपिंग हे जर कोरोनाचं लक्षण आहे, फिवर ताप येणे जर कोरोनाचं लक्षण आहे, तर कोरोनाचं स्प्रेडिंग होण्याची जी पद्धत आहे, जवळच्या व्यक्तीमुळे स्प्रेडिंग होणं, जवळच्या माणसामुळे इन्फेक्शन होणं, ही त्याच्या स्प्रेडिंग. कारण तो ट्रान्समिटेड बाय इयर नाही, स्वाईन फ्लू सारखा. स्वाईन फ्लू ट्रान्समिटेड बाय इयर. तो हवेतून प्रवास करत होता.
पण याची जी स्प्रिंग होण्याची पद्धत होती, जवळच्या माणसामुळे त्रास होणं, हे जर कोरोनाचं लक्षण असेल तर जगातला पहिला विक्टीम, पहिला क्षतिग्रस्त, पहिला रोगी, पहिला रुग्ण कृष्ण आहे. कारण कृष्णाला त्रास बाहेरच्यांमुळे झाला नाही, घरच्यांमुळेच झाला, जवळच्यांमुळेच झाला. काल्याचं कीर्तन आहे, आगासूर बाहेरचा, बगासूर बाहेरचा, तृणावत बाहेरचा, शक्टासूर बाहेरचा, व्यमासूर बाहेरचा, धेनुकासूर बाहेरचा, प्रलंबासूर बाहेरचा, कागासूर बाहेरचा, रिटासूर बाहेरचा. इंद्र घरचा होता की नाही? इंद्राकरता गोवर्धन उचलावा लागला की नाही? बाहेरच्यांमुळे त्रास कमी झाला, घरच्यांमुळे जास्त झाला. गिरी गोवर्धन उचलिला. कंस बाहेरचा, मुष्टिक बाहेरचा, चाणूर बाहेरचा, जरासंध बाहेरचा. ब्रह्मदेव घरचा आहे की नाही? त्याच्याकरता गाई वासराचं रूप घ्यावं लागलं की नाही? जवळच्या माणसांमुळे स्प्रेडिंग होणं, ही जर कोरोनाची लागण होण्याची जर पद्धत पाहिली तर जगातला पहिला रुग्ण भगवान कृष्ण आहे. आणि त्याच्याही पुढचं विधान, जगामध्ये पहिल्या अँटीबॉडीज भगवान कृष्णामध्ये निर्माण झाल्या. कारण कोरोनावरती पहिली यशस्वी मात भगवान श्रीकृष्णाने केली. जर कोरोनाचं लक्षण कपिंग असेल, कोरोनाचं लक्षण ताप येणं असेल आणि कोरोनाचा पहिला विक्टीम, पहिला सस्पेक्ट जर भगवान श्रीकृष्णावरती झाला असेल आणि त्याच्या अँटीबॉडीज कृष्णामध्ये निर्माण झाले असतील, तर आपल्या भक्ताला त्यापासून दूर करण्याकरता भगवान श्रीकृष्णाने 12 वर्षाकरता एक क्वारंटाईन केले. पण 12 वर्षाच्या वनवासाच्या क्वारंटाईन पिरियडमध्ये कौरवांच्या कोरोनाच्या कारवाया थांबल्या नाहीत. म्हणून शेवटचा पर्याय, त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं, त्यांचं आयसोलेशन केलं 1 वर्षाकरता. त्याला आपण अज्ञातवास म्हणतो. हे 2021 मधलं महाभारत आहे, लक्षपूर्वक आहे का? जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसता तर महाभारतातलं आणि कृष्ण चरित्राचं असं इंटरप्रिटेशन मलाही सुचलं नसतं. मी पुन्हा सांगतोय, माझं व्यक्तिगत मत आहे. हे सगळं सांगत नामसप्ताची गरज काय, काल्याच्या कीर्तनाची गरज काय आणि अध्यात्माची गरज काय, इथपर्यंतचा प्रवास मला करून घ्यायचा आहे. विठाला विठाला. 1 वर्षाचं आयसोलेशन केलं पांडवांचं, त्यांची ओळख लपवली. द्रौपदीला द्रौपदी ठेवली नाही, तिचं सैरंद्री नाव ठेवलं. भीमाचं नाव बदललं, युधिष्ठिराचं नाव बदललं, अर्जुनाचं नाव बदललं. त्याच्यामध्ये तर जनुकीय बदल केले, जेनेटिक बदल केले अर्जुनामध्ये. त्याचा बृहन्नडा केला. एवढं आयसोलेशन केलं त्यांचं. पण तरी देखील यांचं रक्षण होणार नाही. 5-6 वर्षापूर्वी, 5-6 महिन्यापूर्वी कोरोनावरती जी पहिली थेरपी आली, तिला आपण प्लाझ्मा थेरपी म्हणतो. भगवान श्रीकृष्णाने आपला प्लाझ्मा, आपल्या अँटीबॉडीज, जवळच्यांमुळे त्रास होणं हे जर कोरोनाच्या स्प्रेडिंगचं लक्षण मानलं, कृष्णाला जवळच्या लोकांनी त्रास दिला आणि पांडव सुद्धा जवळच्या लोकांमुळेच अडचणीत आले. कारण शल्य सख्खा मामा, शकुनी सख्खा चुलत मामा, दुर्योधन सख्खा चुलत भाऊ, दुःशासन सख्खा चुलत भाऊ, जयद्रथ सख्खा चुलत मेवणा. पांडवांना त्रास बाहेरच्या लोकांनी दिला नाही, जवळच्या लोकांनीच दिला. ज्याच्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या, त्या अँटीबॉडीज, तो प्लाझ्मा भगवान श्रीकृष्णाने आपल्या भक्तांमध्ये डोनेट केला. प्लाझ्मा थेरपी. हे म्हणणं माझं नाही, माझ्या प्रत्येक म्हणण्याला प्रमाण आहे. पहा ते पांडव अखंड वनवासी आणि परित्या देवासी आठविती. तो प्लाझ्मा डोनेट केला. आणि त्याच्यापेक्षा धक्कादायक विधान करतो, आपण एकसारखं बाहेरच्या अँटीबॉडीज वरती अवलंबून राहिलो. आपण एकसारखं बाहेरच्या अँटीबायोटिक्स वरती अवलंबून राहिलो, गोळ्यांवरती, अँटीबायोटिक्स वरती, तर स्वतःची रोगप्रतिकार शक्ती क्षीण होऊन जाते. आणि एकसारखं बाहेरच्या अँटीबॉडीज आणि अँटीबायोटिक्स वरती जर आपण अवलंबून राहिलो तर आपली रोगप्रतिकार शक्ती यंत्रणा नाहीशी होऊन जाते. हे महाभारतामध्ये घडलं अर्जुनाच्या बाबतीत. लक्षपूर्वक आहे का? कोण आहे अर्जुन? तुवा संग्रामी हा रोजिंथिला, निवत कवचाचा ठाव फेडीला आणि पुवाडा तुवा केला गंधर्वासी. ज्याने भगवान महादेवाला युद्धात जेरी सांडावं, पण एवढा कृष्णावरती अवलंबून राहिला, एवढा अँटीबॉडीज वरती अवलंबून राहिला, एवढा अँटीबायोटिक वरती अवलंबून राहिला, इतका कृष्णावरती अवलंबून राहिला. महान पराक्रमी अर्जुन कृष्णरूपी अँटीबायोटिक ज्यावेळी निजधामाला गेले, त्यावेळी सामान्य चोराने अर्जुनाचा पराभव केला की नाही? हे 2021 महाभारत आहे. म्हणून कोरोना रूपी कौरवांवरती जर मात करायची असेल तर परमेश्वराची करुणा याच्याशिवाय दुसरं महाभारतामध्ये औषध मला दिसत नाही. अजून इकडे 2021 ला अँटीडोस यायचा आहे, वॅक्सिन यायची, त्याचे परिणाम दिसून यायचे. काल्याच्या कीर्तनाची गरज काय, आवश्यकता काय?
काही मंडळी जर म्हटली असती की जाऊ दे आता एवढं वर्ष काढलं ना, अजून या वर्षी जर नसती गर्दी जमवली तर काय, कशा करता हा सगळा तामझाम, कशा करता हा सगळा खर्च. तर स्पिरिच्युअलिटीमध्ये काय ताकद आहे, अध्यात्मामध्ये काय ताकद आहे. कौरव रूपी कोरोनावरती मात करण्याकरता भगवान श्रीकृष्णाच्या करुणेशिवाय दुसरा पर्याय नाही. मी याच्याकरता एवढा लांबून प्रवास केला. काल्याच्या कीर्तनाचा दंडक आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळातलंच का याच्यावरती स्वतंत्र 2-4 कीर्तनं होती. मला त्याच्यामध्ये देखील जास्त रमायचं नाही. पण गणपती बाप्पाचा जन्म उत्सव आहे, वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, वेगवेगळ्या पद्धतीने. या जन्म उत्सवांची मोठी विलक्षण कथा आहे, विलक्षण. पारंपरिक कथा सांगितली जाते. म्हटले पार्वती माता आंघोळीला गेली आणि तिने ते गणपतीला सांगितलं कोणाला येऊ देऊ नको. म्हणजे लहानपणापासून अशीच कथा मी ऐकत आलो, जी मी लहानपणापासून ऐकत आलो ती सांगतो. आणि भगवान महादेव आले, ते गणपती बाप्पांनी त्यांना विरोध केला आणि मग ते मस्तक वगैरे अलग झालं, असं वगैरे सगळी कथा सांगितली जाते. एक कथा अशी सांगितली जाते, म्हटले माता पार्वती आंघोळ करायला गेली आणि तिने आपल्या अंगावरचा मळ काढला आणि त्या मळाचा गोळा. मग किती वर्ष पार्वतीने आंघोळ नसेल केली, कधी असा विचार मनात येतो की नाही. मळाचा गोळा तयार झाला आणि त्या गोळ्यापासून गणपती तयार झाले. मग किती महिने किती वर्ष माता पार्वतीने आंघोळ केली नसेल, कधी हा विचार मनामध्ये आला. हा मळ काढला म्हणजे नेमकं काय. आम्ही इतके वरच्यावर सगळं अध्यात्म पाहतो. योगायोगाने दुर्दैवाने दत्त जन्म उत्सव या वर्षी झाले नाही. दत्त जन्माची कथा काय सांगितली जाते, म्हटले तिन्ही देव खाली आले आणि ते नारदाने कळ वगैरे लावले आणि त्या तिन्ही देवींना सांगितलं तुमच्यापेक्षा खाल पतिव्रता आहे अनुसया. मग तिन्ही देव त्या देवींनी हट्ट केला आणि तिचं पातिव्रत्य भंग करा वगैरे वगैरे. मग तिन्ही देव खाली आले, ब्रह्मा विष्णू महेश. आणि तिन्ही देवांनी सांगितलं आम्हाला विवस्त्र अवस्थेमध्ये, म्हणजे मला मर्यादा आहेत, माता भगिनींची उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय आहे, या व्यासपीठाचा काही डेकोरम आहे, काही गरिमा आहे, पण मी धाडसाने सगळं आपल्या समोर मांडतो. नग्न अवस्थेमध्ये आम्हाला जेवायला वाढ, असे तिन्ही देवांनी त्या ठिकाणी आज्ञा केली. मला कधी कधी प्रश्न पडतो, देव आहेत का निळू फुले, काय कोण डॅनी का प्राण. ही सगळी पात्र आपण पाहिली ना, म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा स्वभाव फार मृदू होता. माझं सातत्याने जाणं व्हायचं निळू भाऊंक. कोळवणच्या परिसरामध्ये त्यांचा फार्म हाऊस होता. मी मुळशीला ज्या ज्यावेळी जायचो त्यावेळी निश्चितपणाने त्यांच्याकडे जायचो. ते प्रत्यक्षात फार मृदू स्वभावाचे होते, पण ज्या ज्या चरित्र भूमिका त्यांनी रंगवल्या, कधी कधी प्रश्न येतो की नाही, देव आहेत का निळू फुले आहेत का प्राण आहे का अजून एखादा विलन, एखादा खलनायक आहे. नेमका अर्थ काय लक्षपूर्वक आहे का. आज फार मला गोष्टी आपल्या समोर मांडता आल्या नाहीत, फार चांगल्या विचारांचं मंडन करता आलं नाही, त्या एस्टॅब्लिश करता आल्या नाहीत, प्रस्थापित करता आल्या नाहीत. तरी ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्याचं खंडन जरी करता आलं तरी माझे लेखी आजचं कीर्तन सफल होईल. विठ्ठला विठ्ठला. जेवण तयार करण्याकरता काय काय गोष्टी असाव्या लागतात. मी उत्तम आचारी आहे, माझे सगळे व्यवसाय तसेच आहे. हॉटेलिंगचा व्यवसाय, केटरिंगचा व्यवसाय, मंगल कार्याचा व्यवसाय. मी उत्तम आचारी आहे. तुम्ही म्हणाल तो पदार्थ चायनीज, कॉन्टिनेंटल, तुम्ही म्हणाल तो पदार्थ साऊथ इंडियन, अगदी 2-4 हजार लोकांचं जेवण मी स्वतः बनवतो. मी उत्तम स्वयंपाकी आहे. जेवण बनवण्याकरता काय काय असावं लागतं. आता महाराजांचं प्रमाणच आहे, उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक, एका विनयक कामा नाही. ठीक आहे, हे आपल्याला सगळं माहिती आहे, या वर्गाला माहिती नाही. साधी भाकर तयार होण्याकरता काय असावं लागतं. आपण जर बनकर फाट्याहून आलो, उदापुराहून आलो, ओतूरवरून आलो, पिंपळगाववरून आलो, जोग्याहून घरी आलो, भूक 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 करीत आलो, घरामध्ये माता भगिनी ज्या कोणी असतील सांगितलं भाकरी बनवा, 5 मिनिटात तयार होते भाकर, बाजरीची ज्वारीची जी काय असेल ते. खाणाऱ्याने केव्हा विचार केला की 5 मिनिटामध्ये तयार होणारी भाकर त्याला काय काय असावं लागतं. मी आपल्याकरता सांगतो, आमच्या माता भगिनींना माहितीचे सगळं, आपल्याकरता सांगतो काय काय असावं लागतं. चूल असावी लागते, ती पेटलेली असावी लागते, तवा असावा लागतो, तो तापलेला असावा लागतो, बाजरीचं पीठ असावं लागतं, परात असावी लागते, पाण्याचा तांब्या असावा लागतो, तो पाण्याने भरलेला असावा लागतो, पाट असावा लागतो, त्या पाटावर कुणीतरी बसलेलं असावं लागतं भाकर करण्याकरता. आणि नुसतं बसून चालत नाही, भाकर करण्याचा मूड असावा लागतो. याच्यातलं एकही नसू द्या, होईल का भाकर.
एवढ्या गोष्टी एकत्र याव्या लागतात. भाकर होण्याकरता 2 मिनिटात तयार होते. खाणारा केव्हा विचार करत नाही, पण इतक्या गोष्टी जुळून याव्या लागतात. 10-20 बाजरीचं पीठ, तवा, चूल, चुलीला जाळ, पाणी, परात, भाकर करण्याचा मोड, या सगळ्या गोष्टी एकत्र याव्या लागतात. त्यात तवा तापलेला असावा लागतो. थंडगार तव्यावर 10 वर्षात भाकर होणार नाही, इरमून जाईल, होणार नाही. त्याला ताव यावा लागतो. हे तिन्ही देव आले. सायंकाळची वेळ आहे. दत्तजन्म केव्हा असतो? संधी वेळ, सायंकाळच्या वेळी. तिन्ही देव आले आणि एकसारखं म्हणू लागले, आई आम्हाला भूक लागली, माते आम्हाला भूक लागली. आणि अनसूया मातेने सांगितलं, भगवन आता अग्नी शिल्लक नाही चुलीमध्ये. आगडी पुन्हा प्रस्थापित करावी लागेल. आता अग्नी शिल्लक नाही. मी तुम्हाला तुमचं भूक शमन कसं करणार? मी तुम्हाला जेवू कसं घालणार? आता अग्नी उपलब्ध नाही. तिन्ही देव म्हटले, आई तुला काय करायचंय ते कर, पण आम्हाला जेवायला दे. अहो पण अग्नी शिल्लक नाही. घरातला गॅस, आता अग्नी कळायचं नाही, गॅस संपला. किती आमची माता भगिनी सुगरण आहे, करता येईल काही पोहे. अग्नी शिल्लक नाही, तुम्हाला जेवण कसं घालून लागणार? न अग्न, त्यावेळची भाषा आहे, न अग्न. मग तिन्ही देव म्हटले, न अग्न तर न अग्न, त्याच्याशिवाय काय देता येईल? मग अनसूया मातेने डोकं चालवलं. त्यांनी चूल वगैरे पेटवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्या गेल्या आणि त्यांनी फळं आणली, कंदमुळं आणली. ती फळं आणि कंदमुळं तिन्ही देवांना खाऊ घातली आणि तिन्ही देव प्रसन्न झाले. आई तू आमच्या परीक्षेला खरी उतरली. अग्नीशिवाय तू आमचं पोट भरलं. सांग तुला काय पाहिजे? तिने सांगितलं, आता तुम्ही तिघेही माझ्या पोटी जन्माला या. तो भगवान दत्तात्रयांचा जन्म. आता लक्ष नीट द्या. शब्द काय आहे? न अग्न. पण त्या न अग्न म्हणजे अग्नी शिल्लक नाही. न अग्न शब्दाचा काही विकृत डोक्यांनी केला संधी आणि शब्द झाला नग्न. तिथून कथा वर्षानुवर्षे तशीच आम्ही ऐकत आलो. अरे देव आहेत ते, मातृतत्वाचा अपमान करते. मातृदेव भव. कोणता देव मातृतत्वाचा अपमान करीन सांगेल वस्त्राशिवाय आम्हाला जेवायला वाढ? शब्द आहे न अग्न. आता अग्नी शिल्लक नाही, मी तुमची भूक शमन कशी करणार? देव म्हटले हरकत नाही माते, न अग्न तर न अग्न, कंदमुळं चालतील. मग अग्नीशिवाय त्या तीनही देवांचं उदरभरण केलं म्हणून शब्द आहे न अग्न. त्याचा संधी काही विकृत मंडळीने केला नग्न. दत्त जन्माची कथा अशी सांगितली पिढ्यानपिढ्या, आम्ही तीच खरी मानली. गणपती बाप्पाच्या बाबतीमध्ये इतक्या काही गमती जमती आहेत. अनेक वर्ष आपण त्या सगळ्या ऐकत आलात. मला त्याच्यामध्ये जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. मला एकच मुद्दा सांगायचा आहे. कारण एखादा संत असेल किंवा भगवंत असेल, तो कोणत्या भूमीत जन्माला आला, कोणत्या देशात जन्माला आला, कोणत्या जातीत जन्माला आला, कोणत्या तारखेला जन्माला आला, कोणत्या तिथीला जन्माला आला, कोणत्या कुळात जन्माला आला, कोणाच्या पोटी जन्माला आला, माझ्या लेखी मी याला फार किंमत देत नाही. जन्माला आल्यानंतर त्यांनी जग उद्धाराचं काय काम केलं ती बाब अत्यंत महत्वाची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज आमची भांडणं कशावरून आहे? एखाद्या देवाचं मंदिर इथं आहे का तिथे, काय फरक पडतो? इथं असलं काय तिथं असलं काय, काय फरक पडतो? खरंच जन्म सोहळा या तारखेला का त्या तारखेला, काय फरक पडतो? दोनदा नाही 10-20 वेळा घाला, काय फरक पडतो? दारू पिऊन जे गटारात पडते त्याचाही सहस्रचंद्र दर्शन सोहळा होतो. शिवाजी महाराजांचा दर महिन्याला करा, काय फरक पडतो? ज्यांचे एवढे उपकार आहेत राजेंचे आपल्यावरती, काय फरक पडतो? वारकरी संप्रदायाची निर्मिती ज्ञानोबारायांनी केली आणि 700 वर्षापूर्वी सूत्र दिलं. याती कुळ माझे गेले हर कोणी, हो याती कुळ माझे गेले हर कोणी, याती कुळ माझे गेले हर कोणी, याती कुळ माझे हर कोणी. श्रीरंगवासनी
हरपोणी. ही 700 वर्षापूर्वीची क्रांती आहे. ते वारकरी संप्रदाय एवढा सेक्युलरिझम जगाच्या पाठीवरती अन्यत्र कुठं पाहायला मिळणार नाही. किती सेक्युलरिझम आहे. पंढरपूरमध्ये गेल्या गेल्या कोणी पांडुरंगाच्या भेटीला रावळात जात नाही. क्रम असा आहे, अगोदर चंद्रभागेचं स्नान, मग चोखोबरायांचं दर्शन, मग नामदेवरायांचं दर्शन आणि मग पांडुरंगाचं दर्शन. आता हे चोखोबराय नामदेवराय आपल्याला कळायची नाहीत, आपल्याला समजेल अशा शब्दात सांगतो. चोखोबरायांचं दर्शन म्हणजे बीसीचं दर्शन, बॅकवर्ड कास्ट. नामदेवरायांचं दर्शन म्हणजे ओबीसीचं दर्शन, अदर बॅकवर्ड कास्ट. कडे बीसी, ओबीसी, एनटी, एसटी, बीजेएनटी, एससी हे काही वारकरी संप्रदायाला मान्य नाही. यातिकुळ माझे गेले हरपोणी. जाती परंपरेवरती व्यवस्थेवरती पहिली कुऱ्हाड जर कोणी घातली असेल तो वारकरी संप्रदायाने घातली. आणि आज तुम्ही आळंदीला जा, एका एका जातीने एक एक संत वाटून घेतला. हा घोटाळा आहे. एका एका जातीची स्वतंत्र धर्मशाळा, स्वतंत्र दिंडी, हे वारकरी संप्रदायाला मान्य नाही. जाती व्यवस्था वारकरी संप्रदायाने मोडूत काढली. यारी यारी लहान थोर याती भलते नारी नर. कोणता संत कोणत्या जातीत जन्माला आला, देव कोणत्या तिथीला जन्माला आला, कोणत्या ठिकाणी जन्माला आला, अयोध्येत आला काय, मथुरेत आला काय, आल्यानंतर काय केलं, समाजाच्या उपयोगाकरता काय केलं, ही बाब अत्यंत महत्वाची. गणपती बाप्पाचा जन्म मळापासून झाला का कोणत्या तिथीला झाला, द्वितीयेला झाला का पंचमीला, याला फार किंमत नाही माझ्या लेखी. गणपती बाप्पाने काय आदर्श दिला. गणपती बाप्पाचा पुनर्जन्म, 2 जन्म आहेत. जे मस्तक बसवलं हत्तीचा एक जन्मच नाही एक प्रकारे. पण याच्यावरती देखील अनेक मंडळींना आपत्ती आहे. लोक म्हणतात कथा कीर्तन करणं तुमचं काम आहे. आता ही गणेश जयंती आणि जन्माची कथा किंवा काल्याच्या कीर्तनामध्ये आता ती पुढे आपल्याला सांगायचं आहे. भगवान बळीराम दादाचा जन्म 100 वर्षापूर्वी जर एखाद्या कीर्तनकारांनी सांगितला असता, म्हणजे सांगत होतेच, फार मोठी परंपरा आहे, पण मस्तकाशिवाय माणसं जिवंत राहत होती. कारण कृतयुगामध्ये माणसाचा प्राण त्याच्या हाडामध्ये राहत होता. आता हे जास्त जरा कडक होईल, मी जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फार मोठी ग्रंथसंपदा आहे आपल्या देशाला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, ब्रह्मसूत्र, प्रस्थानत्रयी, उपनिषद. मी नुसती नावं सांगतो. यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, प्रत्येक वेदाचं स्वतंत्र प्रज्ञानम ब्रह्म, ऐमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी 6 शास्त्र आहेत. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्यायशास्त्र, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, वैशेषिक शास्त्र, 18 पुराण आहेत. मत्स्य पुराण, मार्कंडी पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवर्त पुराण, वराह पुराण, वामन पुराण, शैव पुराण, वैष्णव पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, अग्नी पुराण. 108 उपनिषद आहेत. त्यातली 10 प्रमुख मानली, कारण शंकराचार्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं म्हणून. आतोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, मंडूक मांडुके, तैतरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेत, श्वेतातर, प्रस्थानत्रयी आहेत. हे एवढं मोठं आहे. पुन्हा रामायण वेगळं, महाभारत वेगळं, ब्रह्मसूत्र वेगळी, त्याच्यावरती शंकर भाष्य वेगळं, त्याच्यावरती पुन्हा ते भामतीचं, वाचस्पती मिश्रांचं वेगळं, बऱ्याच गोष्टी आहेत. विपुल ग्रंथ संपदा आहे वैदिक परंपरेत. पण शतपथ ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ आहे, लक्षपूर्वक ऐका. आणि त्या शतपथ ब्राह्मण नावाच्या ग्रंथामध्ये एका राजाने आपली प्रजा कशी आहे त्याचं वर्णन केलं होतं. मी नुसता श्लोक सांगतो. नमेस्तेनो जनपदे न कदर्यो न मध्यप नाना हिताग्नी न अविद्वान न स्वैरी स्वैरिणी कुतः. हा तो काळ. त्या कृतयुगामध्ये माणसांच्या अंतकरणाची स्थिती कशी होती. एकही दारू पिणारा नव्हता, एकही मद्यपी नव्हता, एकही स्वैराचारी नव्हता, एकही चोरी करणारा नव्हता. राजा सांगतोय माझ्यासहित माझ्या नगरीत कोणी चोरी करणारा नाही. याच्यात माझ्यासहित वाक्यावरती अंडरलाईन करा, कळलं तर पहा. नमेस्तेनो जनपदे न कदर्यो. एकही माणूस संकोचित विचाराचा नाही माझ्या नगरात. माणसं किती संकोचित विचाराची आहेत. गावातली काही माणसं वस्तीवरून एकाचा आवाज कानावरती आला, उड्या मारण्याचा, किंचाळण्याचा, टाळ्या वाजवण्याचा, म्हणून गावातून त्याच्या राहत्या घरी गेली. हा अजून उड्याच मारत होता, टाळ्याच वाजवत होता, ओरडतच होता, किंचाळतच होता. गावातली लोक म्हटली काय झालं रे, तू काय एवढ्या उड्या मारतो, तुझा आवाज वस्तीहून गावापर्यंत पोहोचला. झालं तरी काय, मगाशी 12 होता तू भैरवनाथाच्या दर्शनाला, त्यावेळी अर्धा तास झाला उड्या मारतोय, झालं काय. हा म्हटला मला काही झालं नाही, शेजारच्याला 25 लाख रुपयांच्या लॉटरीचं तिकीट लागलं. गावातली लोक म्हटली तुझ्यासारखा सक्का शेजारी प्रत्येकाला मिळावा. अरे त्याला 25 लाख रुपये मिळाले म्हणून तू उड्या मारतो, तुझ्या पाया पडलं पाहिजे. मग गावातली माणसं त्याच्या पायाला वाकली.
हा म्हटला थांबा, त्याला 25 लाख रुपयाच्या लॉटरीचं तिकीट लागलं हे खरं आहे, मी अर्धा तास उड्या मारतो हेही खरं आहे, पण थोडं थांबा, गेली अर्धा तास झालाय तो तिकीट शोधायचा प्रयत्न करतोय, त्याला ते सापडत नाही म्हणून मी उड्या मारतोय. एवढी माणसं कदरू संकुचित विचाराची असू शकतात. त्या काळातल्या अंतकरणाची स्थिती तशी होती. मस्तक उडवलं तरी माणसं जिवंत राहत होती. दक्ष प्रजापती मस्तक उडवलं तरी जिवंत होते. बोकळाचं मस्तक बसवेपर्यंत. महादेवाचे सासरे, सतीचे वडील पहिले सासरे, दुसरे हिमालय, पार्वती मातेचे वडील. रावण 9 वेळा मस्तक उडवलं, जिवंत होता. गणपती बाप्पाचं मस्तक अलग केलं, जिवंत होते, कारण माणसाचा प्राण त्यांच्या हाडामध्ये राहत होता. त्रेतायुगामध्ये माणसाचा प्राण हा मांसामध्ये आला. आणि माणसाच्या अंतकरणाची स्थिती कशी होती त्रेतायुगामध्ये? स्वप्नात राजा आला, हरिश्चंद्राच्या विश्वामित्र, आणि स्वप्नात राज्यदान मागितलं. खरं वाटेल काही? एखादी मावशी जर सकाळ सकाळ पाटलांच्या घरी गेली, दरवाजा वाजवला, पाटील बाहेर या. 6 वाजता कोण आलंय म्हणून पाटील बाहेर आले. विचारलं काय झालं एवढ्या सकाळी माझ्या घरी? मावशी म्हटल्या काही नाही, मला पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं. पहाटेची स्वप्न खरी असतात की नाही? ते म्हटले ठीक आहे हो, पण स्वप्न काय पडलं ते सांगा ना. मावशीने सांगितलं काही नाही, मी 3 महिने तुमचे कांदे खुरपले. मग 3 महिने खुरपल्याच्या कांद्याचा हिशोब मागायला आले. कांदे खुरपले स्वप्नात, आणि सकाळी 6 वाजता पगार मिळत असतो काय जागेपणात? हे रामायणात घडलं ना त्रेतायुगात. राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात गेले विश्वामित्र. पुन्हा काही लोक म्हणतील कीर्तन करणं तुमचं काम आहे, तुम्हाला अजून 25 मिनिटं सहन करणं आमचं काम आहे. आज झोपलाय कोण, स्वप्न पडलंय कोणाला, कोणाच्या स्वप्नात कोणाला जाता येतं का? लक्षपूर्वक आहे का? 2018ला टेक्नॉलॉजी एवढी प्रगत असताना कॉस्मॉस बँकेचा सर्व्हर हॅक झाला की नाही? जर कॉस्मॉस बँकेचा सर्व्हर हॅक होतो 94 कोटी पळवले जातात, तर मग राजा हरिश्चंद्राचं स्वप्न हॅक होऊ शकत नाही का? विठाला विठाला विठाला. पण स्वप्नात जे दान दिलं ते जागेपणात खरं केलं. स्वप्नात दान दिलं, स्वप्नात, ते जागेपणात खरं केलं. इथं देवापुढे घेतलेल्या शक्ती दरवर्षाला सरपंच बदलाच्या खऱ्या होत नाही. हे स्वप्नातलं दान जागेपणात खरं केलं. कुठं त्रेतायुग, कुठं तो हरिश्चंद्र आणि कुठं आताचा हरिश्चंद्र. ही अंतकरणाची स्थिती. त्या काळात हाडात प्राण राहत होता, त्रेतायुगात मांसात राहत होता, द्वापारयुगात रक्तात राहत होता, आणि कलियुगामध्ये माणसाचा प्राण आला अन्नात. एखाद्या पेशंटला जर आपण भेटायला गेलो तो लोक काही त्याच्या तोंडावर म्हणत नाही तू मारणारच आहे, तुझं काही खरं नाही. पण बाहेर आले अंगणात चुळबुळ चालू झाली, कुजबूज. ते म्हटले आता काही यांचं खरं नाही. आता पोटामध्ये अन्न जात नाही म्हणजे 2-4 दिवसाचे सोबती राहिले. मी कशाकरता हा सगळा विचार मांडतो? मेडिकल सायन्स पूर्वीच्या काळामध्ये फार प्रगत होतं. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण पिझ्झा ऑर्डर केला, पार्सल घरी आलं. केक ऑर्डर केला, पार्सल घरी आलं. भविष्यामध्ये पुढच्या 4-2 वर्षामध्ये जैविक बालक जन्माला घालण्याची प्रोसेस सुरू आहे, रॉक्स या नावाने. जैविक बालक, सगळं जैविक. त्याची आतडी कातडी मेंदू सगळं आर्टिफिशियल. जे मुलगा किंवा मुलगी ऑर्डर द्यायची, पार्सल घरी आलं तर नवल वाटायला नको. तुम्ही म्हणाल कीर्तन करणं तुमचं काम आहे. ॲज ऑन डेट 20 वर्ष मागं जा. 20. दिल्लीतला एखादा मित्र आपल्या घरी, आपण बसलोय, तो दिल्लीत, तो खातोय उपीट शिरा ना आपण खातोय पोहे. तो आपल्याला पाहतोय ना आपण त्याला पाहतोय. हे 20 वर्षापूर्वी कसं खरं वाटलं असतं का? 20च वर्षापूर्वी. आता सोशल मीडिया प्रगत झाला, व्हॉट्सअप आलं, इतर बाकीची साधनं आली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची पद्धत आली. आता त्याला पाहता पाहता आपण पोहे खातो, तो आपल्याला पाहता पाहता उपीट खातो का नाही? हे 20 वर्षापूर्वी खरं वाटलं असतं काय? मेडिकल सायन्स हा स्वतंत्र चिंतनाचा मुद्दा आहे. अजून विज्ञानाला बरंच काम करायचंय. आताशी टेस्ट ट्यूब बेबी कळाली, कसं फर्टिलायझेशन होतं हे अजून आम्हाला माहिती नाही. स्वीकारावं की नाही स्वीकारावं याच्याबद्दल बरीच मतमतांतर आहे. आताशी सरोगसी कळाली. अजून विज्ञानवाद्यानं तुम्हाला बरंच काम करायचं. अजून घामापासून पोरगा जन्माला यायचा आहे. तुम्हाला आताशी टेस्ट ट्यूब बेबी कळाली, अजून घामापासून पोरगा जन्माला यायचा आहे. रामायणात आला का नाही मकर ध्वज? अमेरिकेने एक यान पाठवलं, म्हटले सूर्यावरती. त्यांचं जाईल का नाही, जळून खाक होईल का नाही माहिती नाही, येईल का नाही. आमचं आलं ना, जय हनुमान, धडक देऊन खाली आलं आमचं. मेडिकल सायन्स हा स्वतंत्र चिंतनाचा मुद्दा आहे. जैविक बालक जन्माला येईल की नाही मला माहिती नाही, प्रोसेस सुरू आहे. पण लाखो वर्षापूर्वी या देशामध्ये जैविक बालक जन्माला आलं. वेन नावाचा एक राजा, भागवत पुराण घरी जाऊन वाचा. वेन नावाचा दुराचारी राजा मेल्यानंतर त्याचा वंश पुढे चालवण्याकरता मेलेल्या राजाच्या हाताच्या सेलचं बायोमेट्रिक अनालिसिस केलं आणि त्याच्या पृथक्करणापासून एक बालक जन्माला घातलं.
पृथक्करणापासून जन्माला घातलं म्हणून त्या बाळाचं नाव ठेवलं पृथू. आणि त्या राजाने भागवत पुराण वाचा 16,000 वर्ष राज्य केलं. या देशात जैविक बालक जन्माला घालण्याची पद्धत होती. विठाला विठाला. म्हणजे आपल्या डोळ्याच्या रेटिनाने जर आपला एखादा मोबाईल अनलॉक केला जातो. पूर्वी काही असंच होतं ना, कृपा कटाक्ष निहाळिले, हे आमच्याकडे हजारो वर्षापासून होतं. हे तुमच्याकडे आत्ता आलं रेटिना स्कॅन. हे पूर्वी असंच होतं आमच्याकडे, कृपा कटाक्ष निहाळिले. आता फिंगरप्रिंट अंगठा दाबल्याशिवाय तुमचा अनलॉक होत नाही. आमच्याकडे असंच होतं, मस्तकावर हात ठेवला का झालं ज्ञान. हे आमचंच होतं सगळं. हे पूर्वीचंच आहे. फार आता आकलेचे तारे तोडले असं समजायचं काही कारण नाही. मी कशा करता सगळा विचार मांडतो. काही लोक म्हटले असं हत्तीचं मस्तक बसवता येईल का? बसवता येत होतं, त्याच्यामध्ये फार गुंतू नका. हत्तीचं का बसवलं हे डोक्यात घ्या. मी त्याच्याकरता आपल्या समोर उभा आहे, मी वेळ पाळणार आहे. गणपती बाप्पाला हत्तीचंच मस्तक का बसवलं असेल? हत्ती हा असा विलक्षण प्राणी आहे का वाघाचं मिळालं नसेल का? सिंहाचं मिळालं नसेल का? बगड्याचं मिळालं नसतं का? हत्तीचंच का बसवलं? अनेक कारण आहेत. निव्वळ हत्तीचं मस्तक का बसवलं याच्यावरती 2 कीर्तनं करू आपण, पण वेगळ्या व्यासपीठावरती पुन्हा केव्हा तरी. हत्तीचंच मस्तक का बसवल्याचं एकच कारण सांगतो अनेक कारणापैकी. हत्तीचे डोळे बारीक असतात आणि कान मोठे असतात. हत्तीचे डोळे बारीक आहेत, कान मोठे आहेत. आमचं नेमकं उलटं आहे. आमचे डोळे मोठे आहेत आणि कान बारीक आहे. बावकीत मोठी आहे, गावकीत मोठी आहे, भावाला मोठी आहे, बायकोला मोठी, पोरांना मोठे. नुसते डोळे मोठे, कान बारीक, हलक्या कानाचे आम्ही. कोणी काही नुसतं कानात सांगितलं का झाला हायपर. शहानिशा नाही, काय नाही, काय नाही. आम्ही बारीक डोळ्याचे नाहीत, आम्ही मोठ्या डोळ्याचे आणि हलक्या कानाचे. हत्ती बारीक डोळ्याचा आणि मोठ्या कानाचा. डोळे बारीक असावेत. बारीक म्हणजे व्यंग नाही तर सूक्ष्मता असावी. दृष्टीमध्ये सूक्ष्मता असावी, दृष्टी सूक्ष्म असावी. बारीकातली बारीक गोष्ट आपल्या नजरेतून सुटू नये. पण माणसाचे कान मोठे असावेत. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मोठ्या कानाची माणसं असावीत. सगळ्यांचं ऐकून घ्यावं, लगेच ॲक्शन घेऊ नये. ऐकून घ्यावं, शहानिशा करावी, शक्य होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करावा एखादी कृत्य करण्याकरता. हलक्या कानाचा असू नये. जी माणसं बारीक डोळ्याची असतात ती फार विद्वान असतात. ज्यांना व्यंग आहे, ज्यांची जन्मतःच डोळे बारीक आहेत, मी त्यांच्याकरता बोलत नाही, अपवाद म्हणून सोडून द्या. मी कोणाच्या व्यंगावरती बोट ठेवत नाही. पण निसर्गामध्ये जी माणसं बारीक डोळ्याची असतात ती विद्वान असतात. अख्ख्या जगाला दहशत अमेरिकेची, अख्ख्या जगाला दहशत अमेरिकेची आणि अमेरिकेला दहशत उत्तर कोरियाची. का? रोज धमकी आहे. रिमोट कंट्रोल आमच्या हातात आहे. सगळे कोरियन, ईदभर आहे कोरिया, सगळे कोरियन बारीक डोळ्याचे. मायक्रोस्कोपिक एखाद्या यंत्रातून न दिसणारा व्हायरस निर्माण केला चायनाने, जो डोळ्याने दिसत नाही. त्याने अमेरिकेची सत्ता पालट करून टाकली, उलटून टाकली सत्ता. इथपर्यंत आला चायनीज ड्रॅगन. पिंपळगाव जोग्यापर्यंत लाल गाड्या आले का नाही ते चायनीज. पिंपळगाव जोग्यापर्यंत कुठं चायना आणि कुठं पिंपळगाव. होळी आमची, रंग चायनाचा. दिवाळी आमची, फटाके चायनाची. दिवाळी आमची, लाइटिंग चायनाची, रांगोळी चायनाची. जगाच्या नाकात दम केला चायनाने. 9 महिने झाले अख्खं जग बांधून ठेवलं, आता तर वर्ष होईल. सगळे चायनीज बारीक डोळ्याचे, फार विद्वान. जगातली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जापनीज. राखेतून भरारी घेतली फिनिक्स पक्षाप्रमाणे. काल परवा भूकंप झाला तरी डगमगले नाहीत. जगातली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जापनीज. सगळे जापनीज बारीक डोळ्याचे. कोरियन बारीक डोळ्याचे. चायनीज बारीक डोळ्याचे. हत्ती बारीक डोळ्याचा. बारीक डोळ्याचा हत्ती. बारीक डोळ्याची माणसं फार विद्वान असतात, पण हत्तीचे कान मोठे. पूर्वीच्या काळामध्ये निवडणुकांची पद्धती कशी होती पहा. आता इकडे नाही, मला वाटतं ओरखलंय सगळं. आमच्याकडे स्टे आहे अजून 16 तारखेपर्यंत. मावळ आणि खेड. लक्षपूर्वक आहे का? बारकाईने. मी काही वादग्रस्तता निर्माण करण्याकरता आलो नाही. मला त्याच्याबद्दल आपत्ती नाही. मी लोकशाहीचा आदर करतो, संविधानाचा आदर करतो. पण पूर्वीच्या काळामध्ये पद्धत अशी होती. पूर्वीच्या काळामध्ये हे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट काही नव्हतं. जे शिक्के मारा वगैरे असली आपली निवडणुकीची पद्धत पूर्वीच्या काळामध्ये नव्हती. पुराण काळामध्ये निवडणूक होत होती पूर्वीच्या काळामध्ये. पण कशी होत होती? अत्यंत सोपी पद्धत होती पूर्वीच्या काळामध्ये. नवीन राजा जर निवडायचा असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभी करायची. असं आरक्षण वगैरे काही भानगड नव्हती. काही आरक्षण काढा, ह्या वार्डात काय त्या वार्डात, असलं काही नव्हतं. सगळेच उभे करायचे, बाया बापड्याची सगळे. आणि हत्तींच्या गळ्यात माळ दिली जायची त्या सोंडेत. आणि हत्तीन ज्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालीन तो राजा. झाली निवड.
एवढी सोपी पद्धत होती. निवडणुका काय आत्ताच आहे असं नाही, पूर्वीच्या काळामध्ये होत्या. पण हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिली जायची आणि हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालील तो राजा. जे जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडण्याची नजर बुद्धी हत्तीकडे होती, कारण हत्ती दारू पेत नव्हता उमेदवाराची. हत्ती मांसाहारी नाही, हत्ती शाकाहारी. हत्ती मटण खात नव्हता. ठीक आहे, यातला विनोद जरी आपण वाजा केला तर त्या पाठीमागची तळमळ भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या. हत्तीकडे जनप्रतिनिधी निवडण्याची नजर आहे. हत्ती सूक्ष्म डोळ्याचा आहे, बारीक दृष्टीचा आहे आणि हत्तीचे कान मोठे आहेत. म्हणून अशा हत्तीची सोंड, अशा हत्तीचं मस्तक भगवान गणपती बाप्पावरती ठेवलं. जन्माच्या अनेक कथा आपण ऐकल्यात, मला त्याच्यामध्ये फार रमायचं नाही. उर्वरित जी 10-15 मिनटं आहेत त्याच्यामध्ये कृष्ण चरित्रातले 2-3 महत्त्वाचे मुद्दे आणि निमित्ताने आपल्यासमोर मांडतो. आणि बरोबर माझ्यावरती विश्वासार्हता संपण्याच्या अगोदर वेळेच्या बंधनामध्ये आपली रजा घेत असताना एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. मी एक जरी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातलं किडाळ बाजूला करू शकलो ना तर हे कीर्तन माझ्या लेखी सफल झालं. भगवान कृष्ण गवळणींची छेड काढत होते म्हटले, त्यांची ते साड्या वगैरे पळून घेऊन जात होते. देरे चोळी आन लुगडी. माता भगिनी नीट ऐका, त्यातलं चरित्र असं आहे. जसं म्हणतात ना, या ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणामध्ये 1.5 कोटी व्हायरस आहेत. डिटेक्ट झाले 1.5 कोटी, अजून किती काय माहिती. 1.5 कोटी डिटेक्ट झाले. तसं या वातावरणामध्ये नुसत्या आकाशातच व्हायरस आणि जीवसृष्टी असं नाही, तर पाण्यामध्ये देखील जीवसृष्टी आहे. जे उत्क्रांतीवाद जो डार्विनने सांगितला, या पृथ्वीची आणि जगाच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये अनेकांची मते, लाप्लास, बॅपॉन, कान, डार्विन, न्यूटन, पायथागोरस, सगळ्यांची त्यातल्यामध्ये उत्क्रांतीवाद जो सांगितला डार्विनने, त्याने काय सांगितलं. आता पुन्हा विषयांतर झालं. डार्विनने सांगितलं पहिला जीव निर्माण आला पाण्यात, त्याच्यानंतर त्याची प्रगती होत गेली, मग तो पाण्यातही राहायला लागला आणि जमिनीवर राहायला लागला. मग पुन्हा प्रगती झाली, तो पुन्हा असा जीवसृष्टीमध्ये चिखलातही राहायला लागला. मग अर्धा प्राणी आणि अर्धा मानव ही चौथी आवृत्ती. मग एक पूर्ण मानव जन्माला आला, पण जरा बुटकाच जन्माला आला, 5वी आवृत्ती. मग असा पूर्ण मानव जन्माला आला, पण दाढी जटा वाढलेली गुहेमध्ये राहणारा अनमॅच्युअर्ड आणि अत्यंत मॅच्युअर्ड मर्यादा पुरुषोत्तम 7वी आवृत्ती जीवाची. हे डार्विनने सांगितलं बरं का. हे तुकोबारांनी सांगितलं, ज्ञानोबारांनी सांगितलं की आपल्याला खरं वाटत नाही. हे गीता रामायण म्हटलं का आपली लगेच आपला तो चष्मा आहे ना सेक्युलरिझमचा, हे आपल्याला खरं वाटतं. डार्विनचं खरं वाटतं. चला मी आता डार्विनच्याच आधारे सांगतो. डार्विन, तू सांगितलं जीव जर आमचा पहिला पाण्यात जन्माला तर आमचा पहिला अवतार कुठला? मत्स्य. दर लग्नाला जातो का नाही, मंगलाष्टक पाठ आहे ना, मच्छापासून पहिला अवतार मत्स्य. मत्स्य म्हणजे मासा. मासा कुठे जन्माला आला? पाण्यात. त्याच्यानंतर दुसरी स्टेप, पाण्यात राहायला लागला तो जीव आणि जमिनीवर राहायला लागला. आमचा दुसरा अवतार कासव, जमिनीत राहतो पाण्यातही राहतो. तिसरी स्टेप म्हटले तो चिखलातही राहायला लागला. मग आमचा तिसरा वराह, तो चिखलातही राहायला लागला. चौथी स्टेप म्हटले मग अर्धा पशु अर्धा माणूस झाला. आमचाही चौथा तोच आहे ना, नरसिंह. हे डार्विनचं खरं वाटतं. अध्यात्म तेच आहे, स्पिरिच्युअलिटी तेच आहे. चौथी स्टेप काय? उत्क्रांतीवाद. अर्धा माणूस अर्धा पशु, नरसिंह अर्धा पशु अर्धा माणूस. म्हटले आता पूर्ण माणूस जन्माला आला पण जरा बुटका. आमचा वामन बुटकाच आहे ना, 5वा अवतार. म्हटले मग पूर्ण मानव जन्माला आला पण अनमॅच्युअर्ड. परशुराम अनमॅच्युअर्ड याच्या करताय की बापाने सांगितलं आईची हत्या कर, केली हत्या. गुहेमध्ये राहणारा, काही त्याला विचार नाही, आई एका काही विचार नाही. बापाने सांगितलं, पाळला आदेश. थोडा अनमॅच्युअर्ड. पण त्याच्यानंतर एक मॅच्युरिटी घेऊन एक माणूस जन्माला आला, त्याचं नाव आहे प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम. आणि या सगळ्याची हाईट, ज्याने सगळे मापदंड बदलून टाकले, सामाजिक जीवनातले, राजकीय जीवनातले, राजकारणाचा जनक, सहकाराचा जनक, आदर्श टॅक्सिशियन,
हे सगळे मापदंड 10-20 कीर्तन करावं लागतील. ज्याचं एक काल्याचं कीर्तन आहे भगवान श्रीकृष्ण, सगळे मापदंड बदलले. आजच्या काल्याच्या कीर्तनाची वर्गणी मोठ्या भावांनी दिली नाही तरी चालन, पण लहान भावांनी मात्र द्यायची अजिबात विसरायचं नाही, कारण कृष्णाचे सगळ्या लहान भावांवरती फार उपकार आहे. बलवान भावाने देणगी नाही दिली तरी चालन, पण दुबळ्या भावाने मात्र 2 रुपये जास्तीची देणगी द्यायची नाम सप्ताहाला. का? कारण कृष्णापर्यंत हीच पद्धत होती. जो भाऊ बलवान त्याने दुबळ्या भावाला लात मारून हुसकून दिलं. किती उदाहरणं सांगू, रामायणातलंच उदाहरण पहा. रावण बलवान, विभीषणाला लात घातली की नाही, चले जाओ. वाली बलवान, सुग्रीवाला लात घातली की नाही, चले जाओ. हे ज्यावेळी कृष्णाचा जन्म झाला, कृष्णाने ही पद्धत घातली. भावाने भावाला भावाचा हिस्सा द्यायचा असतो, ही पद्धत कृष्णाने घातली. हा उपकार आहे. एवढ्या एका कारणाकरता काल्याची कीर्तन ऐकायला काय हरकत नाही. एवढ्या एका कारणाकरता जर भगवान कृष्णाचा जन्म झाला नसता आणि भगवान श्रीकृष्ण पांडवांचा हिस्सा मागण्याकरता कौरवांकडे गेले नसते, तर भावाने भावाला भावाच्या हिश्श्याचं द्यायचं असतं, हे कदाचित जगाला कळालं नसतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजकारणाचा अनेक मंडळींना आवड, परंतु राजकारणाची व्याख्या काय माझ्या लेखी? अशक्य कोटीतील घटना शक्य कोटीमध्ये आणण्याचं तंत्र, शास्त्र, पद्धत, मार्ग म्हणजे राजकारण. व्याख्या नीट आहे का? ही माझी व्याख्या आहे आणि ती कृष्णाला केंद्रस्थानी ठेवून मी केलेली आहे. अशक्य कोटीतील घटना शक्य कोटीमध्ये आणण्याचं तंत्र म्हणजे राजकारण. तुम्ही म्हणाल काय आधार आहे? बरं ठीक आहे, आताच्या सारखी निवडणूक लागली असती 5000 वर्षापूर्वी, प्रोग्राम जाहीर झाला असता, डिक्लेअर झाला असता, 100 कौरवांच्या पाठिंब्यावरती दुर्योधनाने फॉर्म भरला असता, 5 पांडवांच्या पाठिंब्यावरती धर्माने भरला असता. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी धृतराष्ट्र, पांडवांचा प्रचार प्रमुख, पॅनल प्रमुख कृष्ण. निवडणुका झाल्या असत्या, आरोप झाले असते, सगळं झालं असतं. आदल्या दिवशी आचारसंहिता लागू झाली असती. मुख्य निवडणुकीच्या दिवशी 7 वाजता प्रोग्राम सुरू झाला असता आणि 5 वाजता मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी धृतराष्ट्र यांनी निकाल जाहीर केला असता. काय लागला असता निकाल? तब्बल 95 मतांनी दुर्योधनाने धर्माचा पराभव केला असता. किती? 95 मतांनी. 100च्या विरोधात 5. केव्हाच विजय होऊ शकत नाही. बरं, आताचा काळ असू द्या नाही तर तो काळ. राजकारणामध्ये यशस्वी होण्याकरता ज्या ज्या गोष्टी असाव्या लागतात जमेच्या बाजू, त्या सगळ्या गोष्टी कौरवांकडे आहेत. काय काय असावं लागतं? डोकी मोजायला आपल्याकडे जास्तीचे असावे लागतात, मग ती बिनडोक का असेना, पण हेड काउंटिंग आपल्याकडे जास्त असावं लागतं. कौरवांकडे जास्त होतं, 11 औक्षेणी, पांडव 7 औक्षेणी. डोकी मोजायला जास्त. सरदार जास्त असावे लागतात. कौरवांकडे सरदार द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, शल्य, शकुनी, कर्ण. इकडे ही फार बारीक सारीक नावं, पोरसोरच आहेत ना द्रोणाचार्याच्या तुलनेत, भीष्माचार्याच्या तुलनेत. राजकारणामध्ये यश मिळवण्याकरता जनसंपर्क असावा लागतो. हे थेट निवडणुकीला उभे राहिले म्हणजे युद्धाला उभे राहिले, त्याच्या अगोदर 13 वर्ष जनसंपर्कच नाही. 12 वर्ष वनवासात, 1 वर्ष विजनवासात. कसा विजय मिळायचा? लोक काय, ज्याचा जनसंपर्क राहतो पुण्याला, नी तर गावात निवडून देतात. काय लोक म्हणतील तू राहणार पुण्याला बुवा, आम्ही कुठं यायचं तुझ्याकडं? राजकारणामध्ये विजय मिळण्याकरता जनसंपर्क असावा लागतो, नाळ जोडलेली असावी लागते. 13 वर्षीयांची समाजाची नाळ तुटलेली आहे. ही जमेची बाजू कौरवांकडे. राजकारणामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट असावी लागते, खजिना भरलेला असावा लागतो राजकारणामध्ये. पांडव जर वनवासात होते तर खजिन्याचा प्रश्नच नाही. या सगळ्या गोष्टी जर पांडवांच्या विरोधात होत्या तरी पांडवांचा विजय का झाला? याचं कारण आहे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाने काय काय केलं? अनेक गोष्टी केल्या. एकच गोष्ट सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी एक गोष्ट सांगतो, अनेक गोष्टी, त्यातली एक गोष्ट अशी आहे, भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं की या युद्धामध्ये पांडव आघाडीवरती येणार, पहिल्या दुसऱ्या फिरीत हेच आघाडीवर येणार. आणि जर का पांडव आघाडीवर आले, हे माझ्या मोठ्या भावाला सण व्हायचं नाही, कारण त्याचा जीव जास्त कौरवांवरती आहे, बळीराम दादाचा जास्त जीव दुर्योधनावरती आहे. आपल्या शिष्याची बाजू घेण्याकरता एका खांद्यावरती नांगरण, दुसऱ्या खांद्यावरती गदा घेऊन बळीराम दादा कौरवांच्या बाजूने पांडवांच्या विरोधात जाईल. आणि जर का माझा भाऊ त्यांच्या स्टेजवर गेला की यांचं वाटोळं झालं. एकदा का माझा दादा खांद्यावर गदा नांगर घेऊन पांडवांच्या विरोधात गेला तर 10 जन्मात पांडवांना विजय नाही मिळायचा. म्हणून खेळतो येण्याची खेळावा. आदर्श राजकारणी, ज्यांना राजकारणामध्ये काही करायचे त्यांनी कृष्णचरित्र वाचा हमखास. भगवान श्रीकृष्ण हुशार ड्रायव्हर आहेत, पण म्हटले दादा आज माझी पाठ दुखते.
लहान भाऊ असताना मोठ्या भावाने गाडी चालवायची नसते, हा नियम आहे. पण लहान भाऊ बसला मागन गाडी चालवाय बसला मोठा भाऊ, म्हटले आज तू रथ चालव ना. बळीराम दादा रथ चालवायला बसले, त्या रथाचा धक्का गाईला लागल्याचं निमित्त झालं, गाई मेली. ते म्हणले दादा गो हत्या घडली. मग आता हे सगळं सोडून द्या, राज्य बिज्य भगवी वस्त्र घाला जा प्रदक्षिणेला. अगोदर बळीराम बाहेर काढून दिला आणि मग युद्धाला तोंड फोडलं. हे भगवान कृष्णाचं राजकारण. नाही तर पांडवांना विजय मिळाला नसता, तो कौरवांच्या बाजूने उभा राहिला असता. चला आता दुसरं सांगतो, हे तुम्हाला जरा पटलं म्हणून दुसरं सांगतो. शल्य नावाचा पांडवांचा सख्खा मामा, माद्रीचा भाऊ, नकुल सहदेवाचा सख्खा मामा मदत पांडवांना करायला निघाला. कर्णाने सांगितलं मित्रा अजिबात घाबरू नको, अर्जुनाला अजिबात घाबरू नको, मी त्याच्या तोडीस तोड आहे, मी काही त्याला कमी नाही, माझी उमेदवारी त्याच्या तोडीस तोड आहे, घाबरू नको. फक्त एक अडचण आहे, हा अख्खा मतदारसंघ फिरायचा, त्याचा ड्रायव्हर जरा हुशार आहे, तेवढा हुशार ड्रायव्हर जर मला मिळाला ना मग घाबरू नको. मी पार इकडं आळकोटीच्या शिवेपासून बेल्ल्यापासून पार इकडं राजूर तेजूर कुठं पार मी किती फिरल, पण मला तेवढा हुशार ड्रायव्हर पाहिजे. आता तेवढा हुशार ड्रायव्हर एकच आहे म्हटले कृष्ण, आणि दुसरा त्याच्या तोडीचा आहे शल्य. आता कृष्ण तर अगोदरच तिकडे जॉईन झाला, त्यांचा प्रचार प्रमुख झाला. शल्य आपल्याकडे येतोय का पहा. पण शल्य आपल्याला मदत कशी करील मी आपल्याला समजेल अशा शब्दात सांगतो बरं का. म्हटले प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून ज्या मार्गाने शल्य निघाला कुरुक्षेत्रावरती, त्या रस्त्यामध्ये स्वागत कमानी उभारल्या कौरवांनी, दुर्योधनानी. त्याच्या स्वागताची तयारी, थंडाईची तयारी, अन्नधान्याची, पाणी पिण्याची तयारी. याला वाटलं माझ्याच भाच्यानी तयारी केली. आणि जसा शल्य आला रणांगणात, दुर्योधन पुढे आला, आओ मामा श्री आपका स्वागत है. आणि मग त्याला कळालं हे सगळं स्वागत तर माझं कौरवांनी केलं, मग ज्याची खावी पोळीन त्याची वाजवावी टाळी. आता खालही याचं, त्याला कशी मदत करू. नाईलाजाने कौरवांकडे गेला. पण आदल्या रात्री भगवान श्रीकृष्ण आले, त्याची गाठ घेतली. म्हटले तुला कळतं का नाही, अन्याय झाला बहिणीवरती, अन्याय झाला भाच्यांवरती, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तू विरोधी पार्टीकडे गेला. ते म्हटले आता नाईलाज आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, खाल्ल्या अन्नाला मिठाला जागलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हटले काही हरकत नाही, तिकडं तर तिकडं, पण तिकडं राहून तुला इकडं मदत करता येईल. हे 5000 वर्षापासूनची कीड, ही आताची नाही. तुला त्या पार्टीत राहून या पार्टीला मदत करता येईल, हे 5000 वर्षापासून आहे, आताच नाही. म्हटले मी काय करू. तू कर्णाचा सारथी हो, पण पावलो पावली तू कर्णाचा अपमान कर. पावलो पावली त्याला उपमर्द म्हणतात, डिमॉलेशन. पावलो पावली त्याचं मानसिक खच्चीकरण कर. अर्जुनाचा सारथी मनोधैर्य उंचवायचा. तू हा संग्रामी हरो जिंतीला, उठ युद्ध कर. हत्वा प्राप्शिजी स्वर्गम जित्वा भोक्षिसे महिम तस्माद उत्तिष्ठ कोणत्या युद्धाय कृतनिच्छया. अर्जुनाचा सारथी मनोधैर्य उंचवायचा आणि कर्णाचा सारथी म्हणायचा तुझी लायकी का युद्ध करायची. कोळ्याचा मुलगा, चोरून विद्या घेतली, नाही तर घड्याळ माझ्या आता ते काय करू, आता हे सगळं पूर्ण करतो. त्याला राजकारणामध्ये आणि युद्धशास्त्रामध्ये त्याच्यावरून एक नीती रूढ झाली, त्याला शल्यनीती म्हणतात. शल्यनीती तुम्ही बऱ्याच वेळा पेपरमध्ये वाचलं असेल, शल्यनीती शल्यनीती. या शल्यनीतीचे जनक भगवान श्रीकृष्ण आहेत, आदर्श राजकारणी, सहकारातला द्रष्टा नेता. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. मी एक उदाहरण सांगतो. एका गायीच्या मागे वाघ लागला, गाई पुढे वाघ पाठीमागे. शेवटी वाघाने गाईला गाठलं, वाई खाली कोसळली, छातीवर पाय दिला, गाई लटलट कापते. वाघ म्हटला काय एवढी पळाली मलाही पळवलं. अगं तू आणि मी एकच आहे, तू जंगलातली मी जंगलातली, तुला 4 पाय मला 4 पाय, तुला शेपूट मला शेपूट, तू आणि मी एकच आहे. गाई म्हटली हे कसं काय, तू मला खाणारा आणि मी तुझा भक्षक, तू माझा भक्षक, भक्ष आणि भक्षक कुठं एक असतो काय. वाघ म्हटला वेडी, अगं 2021 चालू आहे, तुम्ही किती बुरसटलेल्या विचाराचे. ठीक आहे मी तुला खाणार आहे, पण मी तुला खाणार म्हणजे काय होणार. अगं मी तुला खाणार म्हणजे तू माझ्या पोटात जाणार, आणि तू माझ्या पोटात जाणार म्हणजे तू आणि मी एक होणार. ही आताची सहकाराची व्याख्या आहे. मी तुला खाणार म्हणजे तू माझ्या पोटात जाणार, आणि तू माझ्या पोटात जाणार म्हणजे तू आणि मी एक होणार. भगवान श्रीकृष्ण आदर्श सहकारातले धुरंधर आहेत. प्रमाण सांगतो, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आणि आजी खातो नाही, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी.
आजी देतो पोटभरी, आजी खातो नाही, आजी देतो. मला फक्त एकच गोष्टीचं खंडन करायचंय. अनेक मंडळी जो आक्षेप घेत आहेत की भगवान श्रीकृष्णांनी वस्त्र पळवली, ते वस्त्र पळवण्याकरता नाही आले. या वातावरणामध्ये जसे अनेक जीव आहेत तसे पाण्यात अनेक जीव आहे. ते डार्विन पासून जर आपण बाजूला गेलो होतो, पाण्यात अनेक जीव आहे आणि गवळणी पाण्यामध्ये विवस्त्र अवस्थेमध्ये उतरल्या. मातृशरीर इतकं महत्वाचं आहे, मातृशरीर इतकं महत्वाचं आहे की पाण्यामध्ये देखील मातृ शरीरावरती कुणाची वाईट नजर पडू नये, कुदृष्टी पडू नये याची काळजी भगवान श्रीकृष्णाने घेतली. भगवान श्रीकृष्णाने विचार केला की या गवळणींना शिकवण मिळावी, बोध मिळावा. आज या विवस्त्र पाण्यामध्ये उतरलेल्या आहेत, पण या पाण्यामध्ये असंख्य जीव आहे, कोट्यावधी जीव आहे. मातृ शरीराकडे त्यांची वाईट नजर पडेल, यांना भविष्यामध्ये शिकवण मिळावी म्हणून भगवंताने किनाऱ्यावरती असणारी त्यांची वस्त्र पळवली, नाही दिली. गवळणींनी मीटिंग घेतली की हा जर आपली वस्त्र पळवीत असेल तर उद्यापासून आपण ती वस्त्र बाजूला उतरवायचीच नाही, वस्त्रासहित आपण पाण्यामध्ये उतरवायचं. भगवान कृष्ण म्हटले हे तर मला पाहिजे होतं. हे चरित्र आहे. अनेक आक्षेप आहेत भगवान कृष्णाच्या चरित्रावरती, मी त्याचं खंडन केलं. फक्त 2 चाली याच्याकरता अभंग म्हणतो की ती ऐकलं नाही की काल्याचं कीर्तन झाल्यासारखं वाटत नाही. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, घराला मजने गोकुळाला. भगवंत लहानाचे मोठे झाले. या गोपाळांना काहीतरी मिळावं याच्याकरता भगवंतांनी आपलं मंडळ तयार केलं. तसं खायला मिळणार नाही, भगवंतांनी चोरी करायला सुरुवात केली. ज्ञानयुक्त अंतकरणाची गवळण बाहेर गेली होती, तिने आपली बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख केली. घरातलं कुणीतरी दहीदूध खालं होतं. पहा ती गवळणी तवती पालती दुधाणी. कुणी चोरी केली असेल म्हणा, ती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. भगवान श्रीकृष्णाने दररोज हे कार्यक्रम चालू केला. मग गवळणी उठायच्या आणि यशोदी मातेकडे तक्रार करायच्या. गवळणी सांगती गाढाणी रात्री आला चक्रपाणी. गवळणी सांगती आवडी दही दूध तुपलोणी, अवघी थोडी विरजणी. आवडी दही दूध हागे बाई कोणासी आवडेना, हागे बाई कोणाची आवडेना. यशोदे बाळ तुझा काना, उठवळे तो तुझी गाना. तुझा गाना, उठवळे तो तुझी गाना. दुसरी आली धावत, याने गे बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताणा, कोठवरी सोसू धिंगाणा. तिसरी आली धावोणी, याने गे बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोणी. गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा ताणा, कोठवरी सोसू धिंगाणा. अशा तक्रारी गवळणींनी सांगाव्यात आणि यशोदा मातेने भगवान श्रीकृष्णाचा डिफेन्स करावा. बाळ सगुणगुणाचं ताण, बाळ दिसतंय गोजिरवाण. आणि काय सांगता गारहाणे गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे. आता जिथं गारहाणं सांगायचं तेच जर आपलं ऐकत नसेल, मग शेवटी धाडसाचा निर्णय घेतला अखेरचा. अवघ्या मिळवणी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी.
जातो आम्ही गोकुळ सोडोणी आमुच्या सुना घेवोणी हे गे बाई आम्हासी पाहवे ना यशोदे बाळ तुझा तान्हा कोठवरी सोसू धिंगाणा. अख्खं गाव ओस पडण्यापेक्षा गाई गोपाळ सवंगडे वना 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 गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडे वना गोधने चरावाय जातो शारंग पाणी. अनेक गोष्टी माझ्या समोर सांगण्यासारख्या आहेत. वेळेचं बंधन आहे. भगवान श्रीकृष्णाने गायी ओळल्या. या काल्याच्या कीर्तनातून आता इथून मागचं काही घेऊन जाऊ नका. दोन गोष्टी घ्या. सेंद्रिय शेती करा. सेंद्रिय शेतीला महत्त्व द्या. COW काऊ म्हणजे गाय नाही, तो जर्सीपेक्षा भयंकर प्राणी आहे. हे न्यूझीलंडला काय झालं, हॉलंडला काय झालं, रोज आपण पाहतो सोशल मीडियावरती. A2 काय आणि A1 काय. पार नाही मिळाली गीर कंदारी सायवाल लाल किलारी हे काही नाही मिळालं तुम्हाला ना तर म्हशीचं पाजा. थोडा जड होईल पोरगा. म्हणजे आपण जर इथून निघालो नारायणगावला ना 1000 मेंढरं असली 1 मिनिटात बाजूला करतो का नाही मेंढपाळ. 1000 मेंढरं 1 मिनिटात आणि 4 म्हशीवाला. त्याच्या 4 म्हशीत आपली गाडी तर तो आपल्या तोंडा पाहून हसतो. हा संगतीचा परिणाम. जर इथं कोणी म्हशीवाला असेल तर निव्वळ योगायोग. थोडा जड होईल पोरगा पण त्याला आजार येणार नाही. निव्वळ 38 आजार शुगरपासून BP पर्यंत निव्वळ 38 आजार. ब्लॅडरचे आजारण, सोरायशीचे आजारण, प्रोस्टेटचे आजारण निव्वळ 38,000 जर्शीच्या दुधाने होतात. देशी ब्रीड. त्याच्यामध्ये फास्टेक नावाचा एक सेल्स आहे जीवाणू. तो थेट केमोसारखं काम करतो. तिथून आजार दूर करतो. त्याच्यावरती नंतर आपण किंवा वेगळ्या व्यासपीठावरती पाहू. ते भगवान श्रीकृष्णाने केलं. भरपूर खेळ खेळले. हमामा होतो तो हुंबरी चेंडूफळी. सेंद्रिय शेती करा म्हणून शुद्ध आहार घ्या. भरपूर खेळ खेळा. देशी ब्रीडचं संवर्धन करा आणि सेंद्रिय शेती करा. असे अनेक मुद्दे मला या निमित्ताने आपल्या समोर मांडता येतील. खांदीभार पोटी बुक काय खेळायचे सुख एकमेका घालून की सुखे घालू. हमारी ज्ञानेश्वर माऊली.